पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आपला या अभ्यासामागचा हेतू हृदयातील सर्व संशय दूर करणे असा आहे. या संशय नाशानंतर आपल्याला या ग्रंथाचं जे अपेक्षित फल आहे ते प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी आपण हा अभ्यास करतो आहोत. आपण आतापर्यंत 13 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. 14व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. सृष्टीर्नाम ब्रह्मरूपे सच्चिदानंद वस्तुनी अब्धो फेनादिवत सर्व नाम रूप प्रसारणा, असा हा 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे. त्यातील पहिला भाग, सृष्टी ही जी आहे ही सृष्टी नाममात्र आहे आणि नाममात्र असलेली सृष्टी ही कुठे नाममात्र आहे, कशावर ती आधारलेली आहे, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ब्रह्म या अधिष्ठानावर ही सृष्टी आरोपित आहे असा आपण विचार केलेला आहे. मग ही जी सृष्टी आहे त्रिलोक, ही एवढी जी सृष्टी आहे ही सृष्टी ज्या ब्रह्मावर आधारलेली आहे ते ब्रह्म कसं आहे, तर त्या ब्रह्माची लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. सच्चिदानंद, सत, चित आणि आनंद अशी 3 लक्षणं या ब्रह्माची आहेत आणि ही जी 3 लक्षणं आहेत ही 3 लक्षणं शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे स्वरूप लक्षणं आहेत. वेदांतामध्ये, उपनिषदांमध्ये ही लक्षणं जी आहेत ती ब्रह्माची स्वरूप लक्षणं आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण असे लक्षणाचे 2 भाग असतात. स्वरूप लक्षणामध्ये आणि तटस्थ लक्षणामध्ये जो फरक आहे तो आपल्याला थोडक्यात तरी माहीत असायला पाहिजे. तटस्थ लक्षण जे आहे हे, स्वरूप लक्षण जे आहे हे, यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला थोडक्यात तरी माहीत असायला पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी जी ही 2 लक्षणं आहेत ही लक्षणं तटस्थ लक्षणामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या कार्याला जो भगवंत आधार आहे त्या भगवंताला आपण तटस्थ लक्षणामध्ये धरतो आणि या कार्याचा आणि ज्याचा अजिबातच संबंध नाही आणि तरी सुद्धा ज्याचे काही सतरूप, चिद्रूप आणि आनंदरूप असे गुणधर्म आहेत असा जो भगवंत आहे तो आपण या स्वरूप लक्षणामध्ये धरतो. म्हणजे एकच भगवंत सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप फक्त या लक्षणांनी युक्त असतो आणि उत्पत्ती, स्थिती, प्रलय या लक्षणांनी जेव्हा तो भगवंत युक्त होतो तेव्हा त्याला आपण तटस्थ लक्षणांमध्ये धरतो. म्हणून तटस्थ लक्षण हे तसं पाहिलं तर एक पायरी खाली असल्यासारखं आहे आणि स्वरूप लक्षण हे सर्वोत्कृष्ट आहे. तर या ठिकाणी सच्चिदानंद असे शब्द वापरून स्वरूप लक्षणाकडे निर्देश केलेला आहे. म्हणजे सृष्टी जी आहे ही सृष्टी स्वरूप लक्षणावर आरोपित केलेली आहे. कारण उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे जर तटस्थ लक्षण असेल तर उत्पत्ती, स्थिती, प्रलय ही सृष्टीमध्ये आहे. म्हणजे सृष्टी ही जी आहे ही या तटस्थ लक्षणात मोडते. म्हणजे सृष्टी प्रपंच जो आहे तो तटस्थ लक्षणाकडे जातो आणि तटस्थ लक्षणाशिवाय म्हणजे सृष्टीशिवाय ब्रह्म नावाची काहीतरी एक वस्तू आहे आणि ती वस्तू जी आहे ती वस्तू या 3 पदांनी सांगितली आहे. कारण की सृष्टी ही उत्पत्ती, स्थिती, प्रलय या 3 शब्दात बसते असं आपण अनेक रीतीने पाहिलेलं आहे. आणि स्थिती किंवा उत्पत्ती किंवा लय हे तिन्ही जे काही धर्म आहेत हे तिन्ही धर्म
भगवंताचेच तटस्थ लक्षण आहेत असंही शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणून सृष्टी आणि तटस्थ लक्षण यांचा तसा संबंध मांडण्यात येऊ शकतो, परंतु सृष्टी आणि ब्रह्माचा म्हणजे स्वरूप लक्षणाचा काही संबंध आहे का असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी तसा संबंध इथे सांगण्यात आल्यासारखं वाटतंय. म्हणजे ब्रह्म ह्या स्वरूप लक्षणावर किंवा सच्चिदानंद रूप असलेल्या ब्रह्मावर सृष्टी आरोपित केली आहे असं म्हटलं असताना इथे दोन प्रश्न फार महत्वाचे येतात की ब्रह्म हे स्वरूप लक्षणाने युक्त असलेलं आणि ब्रह्म हे तटस्थ लक्षणाने युक्त असलेलं यापैकी कुठलं इथे धरणं अपेक्षित आहे. सृष्टी या शब्दाने तटस्थ लक्षण दिसतं आणि सच्चिदानंद या शब्दाने स्वरूप लक्षण दिसतं. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सृष्टी असा शब्द आलाय म्हणून तिथे तटस्थ लक्षण आहे आणि दुसऱ्या भागामध्ये पहिल्या चरणाच्या दुसऱ्या भागामध्ये सच्चिदानंद असा शब्द आल्यामुळे इथे स्वरूप लक्षण आहे. परंतु यातून एक लक्षात घेण्यासारखं असं आहे की एकच तत्व उरायला हवं. काही झालं तरी एकच तत्व उरायला पाहिजे, दोन नाही. दोन जर राहिलं तर मग अडचण आहे. म्हणजे सृष्टी वेगळी आणि ब्रह्म वेगळं, देव वेगळा आणि जग वेगळं असं जर काही राहिलं तर तिथपर्यंत खरं तर तो अभ्यास वेदांताच्या दृष्टीने योग्य राहत नाही. म्हणून दोन्ही भागामध्ये आपल्याला भगवंतच दिसला पाहिजे. फक्त भगवंताचं लक्षण जे आहे हे लक्षण आपल्याला तटस्थ घ्यावं का स्वरूप लक्षण घ्यावं असा भेद आपल्याला नाममात्र करता येऊ शकतो. म्हणून सृष्टीर नामे ब्रह्मरूपे असं जेव्हा म्हटलेलं आहे, सृष्टीर नाम ब्रह्मरूपे असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा त्या ठिकाणी तटस्थ लक्षण ब्रह्माचं घेण्याला काही हरकत नाही. आणि दुसऱ्या भागामध्ये सच्चिदानंद वस्तूनी असं म्हटलंय तेव्हा तिथे स्वरूप लक्षण घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे पहिल्या भागात सुद्धा भगवंतच आहे आणि दुसऱ्या भागातही भगवंतच आहे. फक्त पहिल्या भागात सृष्टी शब्द आल्यामुळे त्या भगवंताला उत्पत्ती स्थिती प्रलय अशा तटस्थ लक्षणात धरता येतं आणि दुसऱ्या भागामध्ये फक्त सच्चिदानंद वस्तूनी असा शब्द वापरला असल्यामुळे त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप लक्षण करता येतं. आणि म्हणून दोन्ही ठिकाणी भगवंतच असल्यामुळे तिथे भेद राहत नाही. म्हणजे पहिल्या चरणामध्ये कुठेही भेद सापडत नाही. नाहीतर सृष्टी काहीतरी वेगळा पदार्थ आहे आणि भगवंत हा काहीतरी वेगळा पदार्थ आहे. त्यामुळे सृष्टी हा वेगळा जर पदार्थ असेल तर त्या वेगळ्या पदार्थाला नष्ट करावं लागेल, त्याला कुठेतरी घालवावं लागेल आणि त्याला नष्ट केला तर कुठे नष्ट करणार. कारण सृष्टीचा नियम असा आहे की कुठलाही पदार्थ नष्ट होत नसतो. विज्ञानामध्ये तुम्ही शिकले असाल की कुठलाही पदार्थ खरा तर नष्ट होतच नसतो, तो फक्त त्याचं एक स्वरूप बदलून दुसऱ्या स्वरूपाला जातो, एवढंच होतं. विज्ञानामध्ये काय नियम आहे, कुठलाही पदार्थ हा कधी संपत नसतो, फक्त त्याचं स्वरूप बदलत जातं, त्याच्या स्वरूपामध्ये बदलत होत जातो. तो पदार्थ नष्ट होत नाही. एखादा पदार्थ नष्ट झाला असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो नष्ट झालेला नसतो, तो कुठल्या तरी वेगळ्या स्वरूपाला गेलेला असतो. त्यामुळे त्याचं नष्ट होणं हे खरं तर खरं नसतं. उदाहरणार्थ आपल्या आजोबा पंजोबा असं कोणीतरी वारलेलं आहे, आता ते गेले. आता गेले म्हणजे नष्ट झाले म्हणजे कुठे गेले, कुठे गेले नाही, कुठेतरी आहेत. ते कुठे आहेत, कुठल्या तरी वेगळ्या रूपाला आहेत, वेगळ्या स्वरूपाला गेले. तर असं जे काही माणसांचं होतं किंवा कुठल्याही जगातल्या पदार्थांचं जे होतं ते खरं तर आपल्याला नष्ट होणं या प्रक्रियेमध्ये ते दिसत नाही. त्यांचा काय होत असतो, फक्त स्वरूप बदल होत असतो. त्यामुळे खरं तर एकच आहे, एकच पदार्थ वेगळ्या रूपाने प्रगट होत जातो. त्याची उत्पत्ती स्थिती प्रलय ही जी प्रक्रिया आहे ही होत राहते. मग हा जो भाग आहे हा फक्त तटस्थ लक्षणाचा आहे. आणि जेव्हा हा भागच होणार नाही, म्हणजे उत्पत्ती नाही, स्थिती नाही, प्रलय नाही, पदार्थ तोच आहे. पदार्थ काय, पदार्थ तोच आहे, पदार्थ बदललेला नाही. परंतु तो पदार्थ जो आहे तो सच्चिद आणि आनंद या स्वरूप लक्षणाने जर आणण्यात आला तर तो पदार्थ जो आहे तो या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये वस्तू रूपाने सांगण्यात आलेला आहे. त्यालाच आपण ब्रह्म असं म्हणतो. म्हणजे एकच ब्रह्म जेव्हा तुम्ही सृष्टीच्या नामाने किंवा सृष्टीच्या रूपाने तुम्ही पाहू लागाल तेव्हा ते बंधाला कारण होत असतं, पुनरावृत्तीला म्हणजे पुन्हा पुन्हा या प्रक्रियेमधून फिरवायला कारण होत असतं. आणि तेच ब्रह्म जेव्हा तुम्ही सच्चिदानंद वस्तू या रूपाने पाहू लागाल तेव्हा तेच ब्रह्म मुक्तीला कारण होत असतं. म्हणजे कारण या ठिकाणी दोन्हीला कारण कोण आहे, दोन्हीला कारण ब्रह्मच आहे.
म्हणून शास्त्रामध्ये काही ठिकाणी अभिन्न निमित्त उपादान कारण त्यालाच धरलेलं आहे, बाकी कोणालाच धरलेलं नाही. पण हा एकदम परम किंवा उच्च सिद्धांत आहे, तिथपर्यंत एकदमच जाता येतं असं नाहीये. परंतु या पहिल्या भागातून आपल्याला लक्षात घेण्यासारखं असं आहे की पहिल्या भागामध्ये सृष्टीर नाम ब्रह्मरूपे असं म्हटलेलं आहे, म्हणजे सृष्टी हा शब्द आलेला आहे आणि ब्रह्म हा शब्द आलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये काय आलंय, पहिल्या चरणाच्या सच्चिदानंद वस्तुनी एवढाच शब्द आलेला आहे. कारण की सृष्टी शब्द वापरता क्षणीच आपल्याला काय दिसतं, उत्पत्ती स्थिती प्रलय दिसतो. कशाचा नाही, सृष्टीचा नाही, उत्पत्ती स्थिती प्रलय कोणाचा होतोय. उत्पत्ती स्थिती प्रलय जो आहे तो सृष्टीचा होतोय असं आपल्याला वाटतं, किंवा ज्याचा होतोय त्याला आपण सृष्टी असं म्हणतोय, पण खरं तर तो सृष्टी नाहीच आहे. ती सृष्टी नाहीये खरं. आपण त्याला सृष्टी असं नाव दिलंय म्हणून त्याला सृष्टी नाम मात्र म्हणतात. नाव दिलंय आपण त्याला सृष्टी. तसं एखादा पुरुष आहे, त्या पुरुषाला आपण म्हणतो की हा राजा आहे. आता त्याला हे राजा हे नाव जे दिलं ते काहीतरी कारणाने दिलं असतं, तो खरा पुरुष असतो. म्हणजे एक पुरुष राजा असतो, मंत्री असतो, प्रधान असतो, तो नवरा असतो, बाप असतो, असं जे काही होतं त्याला काहीतरी कारणाने ते नाव दिलेलं असतं. खरं तर तो काय, खरं तर फक्त पुरुष आहे. म्हणजे त्याला जर तुम्ही पंतप्रधान म्हटले तर पंतप्रधान याला का म्हटले, पंतप्रधान या पदाची उत्पत्ती झालेली आहे. तो आधी पंतप्रधान नव्हता, तो पुरुष होता. पंतप्रधान तो नंतर झाला आणि तो पंतप्रधान कायम राहणार नाहीये, पण पुरुष जो आहे तो कायम राहणार आहे. दृष्टांत जर बघितला तर दृष्टांतामध्ये तो पुरुष कायम आहे, पण तो पंतप्रधान नव्हता, तो पंतप्रधान झाला आणि तो पंतप्रधान राहणार नाही. तर हे जे आहे हे उत्पत्ती स्थिती प्रलयामध्ये ते पद येत आहे. खरं तर अख्खी सृष्टीच अशी आहे. अख्खी सृष्टी ही उत्पत्तीमध्ये येते, स्थितीमध्ये राहते आणि पुन्हा प्रलयात जाते. आणि हे फक्त आपण जे पाहतोय हे फक्त एक थोडासा कालावधी आहे. हा कालावधी अख्खा मोठा कालावधी जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल हे काहीच नाहीये. म्हणजे ब्रह्मदेवाचा कालावधी बघितला, ब्रह्मदेवाचं आयुष्य बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे सगळं जे आहे हे काय सगळं काही नाहीये, विशेष काही नाही त्यामध्ये. म्हणजे एवढा मोठा कालावधीकडे आपण बघितलं तर आपल्याला ह्या उत्पत्ती स्थिती प्रलयाचं काहीच वाटणार नाही. कधी आली आणि कधी गेली सृष्टी हेच कळायचं नाही. ब्रह्मदेवाला ही सृष्टी आपला जसा एक दिवस सटकन सटकतो तसा ब्रह्मदेवाचा सुद्धा दिवस सहज जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण किती वेळ जगतोय, ब्रह्मदेवाला वाटतं हे जन्मले मेले संपलं एवढंच आहे. डोळ्याची पापणी लावते न लावते त्यावेळेस सृष्टी निर्माण झालेली असते, नष्ट झालेली असते. आपण ज्या ठिकाणी बसलोय, आपण ज्या ठिकाणी आहोत, पृथ्वीवर ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणावर आपण असल्यामुळे आपल्याला असं वाटतंय की एवढा कालावधी आहे 100 वर्ष. पण आपण जर ह्या सृष्टीपासून म्हणजे या मृत्यूलोकापासून या पृथ्वीपासून जर दूर गेलो, अशा एका विशिष्ट लोकाला गेलो की त्या ठिकाणाहून जर बघितलं तर ही पृथ्वी निर्माण झाली आणि संपली असं दिसेल. म्हणजे ही सृष्टी इतकी वेगाने संपते, पण आपण कुठे उभा आहोत त्याच्यावर सगळा खेळ आहे. उत्पत्ती स्थिती प्रलयाचा कालावधी जो आहे तो काय होतो, तो इतका प्रचंड आहे, इतका प्रचंड आहे की आपल्याला तो लक्षात येत नाही. आपण एका भागावर फक्त राहिल्यामुळे अख्ख्या सृष्टीचा विचार करू लागलो तर आपल्याला लक्षात येईल की हे काहीच नाही. असो, तो एक वेगळा निराळा अभ्यास आहे. आपण या ठिकाणी ब्रह्म या शब्दाचा विचार करतो आहोत. ब्रह्म हा शब्द या ठिकाणी 2 भागात आलेला आहे. पहिला भाग सृष्टीशी संबंधित आहे, दुसऱ्या भागामध्ये फक्त सच्चिदानंद वस्तूनी असं वापरलं. म्हणजे सच्चिद आनंद हे 3 शब्द जे आहेत हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे. पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये आलेला सृष्टी हा शब्द मात्र उत्पत्ती स्थिती प्रलय दाखवतो. असं वेगळं 2 गोष्टी आहेत. पण पहिल्या भागामध्ये सुद्धा सृष्टीर नाम ब्रह्मरूपे असं म्हटलेलं आहे. म्हणजे सृष्टी ही खरं तर काय ब्रह्मरूप आहे असं त्याचा एक अर्थ आहे. ती ब्रह्मरूप आहे, ती ब्रह्मरूप ठरणार कशी, ब्रह्माशी ती एकरूप आहे हे ठरणार कसं. ती ब्रह्माशी एकरूप आहे हे जर ठरवायचं असेल तर ती सृष्टी या ब्रह्मावर आरोपित असली पाहिजे. म्हणजे आरोपित पदार्थ जो आहे तो उत्पत्ती स्थिती आणि प्रलयवान असू शकतो. आरोपित पदार्थ कसे कसे असतात, उदाहरणार्थ आरोपित पदार्थ म्हणजे दोरीवर भासलेला साप हा आरोपित पदार्थ आहे. म्हणजे साप हा भासतो, आधी तिथे नसतो. जेव्हा तो भ्रम होतो तेव्हा त्यावेळेस तिथे तो वाटतो आणि ब्रह्माचा जेव्हा अंत होतो, जेव्हा भ्रम संपतो तेव्हा पुन्हा तिथे साप दिसत नाही.
आधी साप नसतो, नंतर नसतो, मध्ये मात्र तो भ्रमकाळी फक्त भासतो. म्हणून सापाची उत्पत्ती स्थिती प्रलय आहे. किंवा दुसरं उदाहरण आपल्याला याच्यापेक्षा चांगलं अजून एक उदाहरण घेता येतं, ते म्हणजे सोन्याचा अलंकार. सोनं हे जे आहे पहिल्यांदा गोळा असतो सोन्याचा, मग त्याच्यापासून तो सोनार काय करतो, अलंकार घडवतो. मग अलंकार घडवला की अलंकाराची उत्पत्ती होते. म्हणजे अलंकार उत्पन्न होण्याच्या आधी तो काय होतं, सोनं होतं, ते फक्त सोनं होतं. आता अलंकार घडवला, अलंकार घडवल्यानंतर जेव्हा कोणी आपण त्या सोनाराकडे जातो तेव्हा आपण काय घेतो, अलंकार विकत घेतो. कारण आपण तिथे गेल्यानंतर सोनं द्या असं म्हणत नाही, हा अलंकार द्या असं म्हणतो. आणि तिथे असलेल्या अनेक दागिन्यांपैकी आपल्याला आवडणारा अलंकार विकत घेतो. आपण काय घेतो, कारण आपल्याला जर सोनं घ्यायचं असतं तर मग आपण कशाला तिथे विचार करत बसलो असतो की हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घेऊ, कुठलंही घेऊन आलो असतो सोनं घ्यायचं असतं तर. पण आपल्याला अलंकार घ्यायचा असतो म्हणून आपण अलंकार घेऊन येतो. आता त्या अलंकाराचा आपल्याला कंटाळा आला, ते अलंकार घालून घालून वैतागलो, काहीतरी कारणाने बाद झाला, आता नवीन अलंकार घ्यायचा आहे. जेव्हा नवीन अलंकाराची हौस निर्माण होते तेव्हा पुन्हा आपण कोणाकडे जातो, सोनाराकडे जातो आणि त्याला तो अलंकार देऊन टाकतो. तो सोनार काय करतो, तो अलंकार घेतो, त्यालाही लक्षात आलेलं असतं की आउटडेटेड आहे, ही फॅशन आउटडेटेड झाली. मग तो काय करतो, तो अलंकार घेतो आणि त्याला पुन्हा काय करतो, सोन्याचा गोळा करून देतो. आणि त्या सोन्याच्या गोळ्यापासून पुन्हा नवीन अलंकार तयार, नवीन फॅशन आहे की नाही. पूर्वीचा गंठन आता राहिला का, ते गंठनाचं काय झाले, गंठन म्हणजे ते असे नारळासारखे होते ना, छोटे 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 असे लावलेले, ते आता दिसतात का कुठे, म्हणजे नवीन स्त्रियांच्या कुठल्याही गाड्यात दिसत नाहीत ते, हे की नाही. पूर्वी स्त्रियांच्या गाड्यामध्ये असे ते नारळासारखे असे गोल गोल लावलेले असायचे, असे पूर्ण गळाभर, नाहीतर मग असे 5 पैशासारखे हे की नाही चपटे, ते असे एखाद एक लावलेले असे असायचे, तसले होते. आता तसलं काय राहिलं नाही. मग ते गेलं कुठे, नाश झाले का ते. आधी ते नव्हते, अलंकार केले, त्यानंतर ते गेले कुठे, पुन्हा सोनाराकडे गेले. सोनाराने पुन्हा त्याला काय केलं, घडवलं आणि पुन्हा त्याच सोन्यापासून त्यांनी नवीन अलंकार केलाय. मग नेकलेस असू देत किंवा काही असू देत, आता हे नवीन अलंकार झाले. म्हणजे उत्पत्ती जी झाली अलंकाराची, ती उत्पत्ती त्या सोन्यापासून होते. आणि जेव्हा त्या अलंकाराचा नाश होतो तेव्हा सुद्धा ते काय होतं, सोन्यामध्ये जातं. पण मधल्या काळामध्ये काय, मधल्या काळामध्ये सुद्धा ते सोनंच असतं. मधल्या काळात काय असतं, मधल्या काळात ती बदलत नाही, मधल्या काळात ते सोनंच होतं ते. पण दृष्टी सोन्याची नसते मधल्या काळात. मधल्या काळात काय होतं, अलंकाराची दृष्टी असते, सोन्याची दृष्टी नसते. सोनाराची असते पण साधारण माणसाची मात्र अलंकाराची दृष्टी असते. तर अशा रीतीने उत्पत्ती स्थिती प्रलय हा रज्जू सर्पवत असतो किंवा अलंकारवत असतो. अलंकार स्वर्ण अलंकार प्रमाणे असतो. तर अशा प्रकारचा तो उत्पत्ती स्थिती प्रलय असतो. पण त्याच्या मुळाला असलेलं जे अधिष्ठान आहे, ज्याच्यावर हा उत्पत्ती स्थिती प्रलयाचा खेळ होतो, ते सोनं मात्र काय, ते सोनं मात्र तसंच आहे, त्याच्यात बदल नाही होत आहे. बदल कशाचा, अलंकारात बदल होतोय. उत्पत्ती स्थिती प्रलय हा खेळ ज्याच्यावर चालतो ते सोनं आहे. अलंकाराच्या उत्पत्ती स्थिती प्रलयाचा खेळ ज्याच्यावर चालतो तो सोनं आहे. सापाच्या उत्पत्ती स्थिती प्रलयाचा खेळ ज्याच्यावर चालतो ती रज्जू आहे, ती दोरी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सृष्टी हा शब्द आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय ज्याच्यावर चालतो ते काय, ते ब्रह्म आहे, असं पहिल्या चरणाचा पूर्वार्ध आहे. सृष्टी नाम ब्रह्मरूपे, खरं तर ते काय, ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्मावर हा खेळ सुरू आहे. आपण मधल्या स्थितीत कितीपर्यंत राहणार हा सगळा खेळ आहे. आपण मध्ये कुठपर्यंत राहणार आहोत, या मधल्या भागात आपल्याला आनंदित कितीपर्यंत राहणार आपण, या मधल्या भागामध्ये राहण्याची हौस आपल्याला किती काळ आहे, ह्याच्यावर सगळा खेळ आहे. एक तर मागे जा, नाही एक तर पुढे जा. मागे किंवा पुढे, आपल्याला मागे पुढे जायची इच्छा नाही, पुढे जायची इच्छा नाही. मागे म्हणजे आपले जन्म होण्याच्या आधी, आपले जेवढे जन्म झाले त्या सगळ्या जन्माच्या आधी जायची आपली इच्छा नाहीये, किंवा आपले सगळे जन्म संपले, आता इथून पुढे जन्म नाही, हा याच्या नंतर तिकडे जायची इच्छा नाही, मध्येच राहायची इच्छा आपल्याला. अलंकार दशा जी आहे, ही दशा जशी आहे तशी आपल्याला आपली अवस्था आहे. आपल्याला अलंकाराच्या दशेत राहायची इच्छा आहे. अलंकाराचा शेवट काय असणार आहे, सोनं असणार. अलंकार मोडले तर सोनं होणार, आणि अलंकार घडवण्याच्या आधी सोनंच असणार. आपल्याला तसंच आहे, आपल्याला अलंकार मोडण्याची इच्छा पाहिजे, म्हणजे हे सगळं पॅकअप, सगळा बारदाना बांधण्याची इच्छा पाहिजे.
ती इच्छा नसेल तर आपल्याला ते सोनं कळणार नाही, काही होणार काही नाहीये. म्हणजे आता आपण ब्रह्मरूप नाही याचं नाही, आपण ब्रह्मरूपच आहोत सगळेच, पण उपयोग नाही काही. आता काय होणार आहे, जसा त्या सोन्याला पुन्हा पुन्हा त्या आयरणीवर बसून ठोके खावा लागणार आहेत नाही. सोन्याला काय करावं लागतं, सोन्याला म्हणजे तुम्ही सोनं मोडलं जाऊन म्हणजे ते सोनं फार आता तो त्याला शोकेसमध्ये नीट ठेवेल असं नाहीये काही. त्याला काय होणार, त्या सोन्याला ठोके खायला लागतात सोनाराचे. आणि ठोके म्हणजे असेच ठोके नाही खायला लागत त्याला पहिल्यांदा काय करतात, ताबवतात त्याला, उत्कलन बिंदूपर्यंत नेतात त्याला. म्हणजे त्याला काय करतात, उकळतात, मेल्ट करतात त्याला मेल्ट करून मग त्याला एक विशिष्ट आकार देण्यात येतो. आणि त्यासाठी मग त्याला ठोके देतात, बरंच काय काय करतात. अनेक मोठी प्रक्रिया आहे ती. त्याच्यातला अशुद्धता घालवण्यासाठी बरेच प्रकार करतात. असं करत 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 त्याचं पहिल्यांदा सोने रूपाला नेतात आणि परत तिथून परत ठोके खात 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 अलंकार रूपाला आणतात. तसं आपण हा कालावधी आत्ता सोडला तर पुन्हा आपल्याला काय करायला लागेल, पुन्हा ठोके खावे लागतील. पहिल्यांदा पुन्हा आपल्याला सूक्ष्म दशेला जावं लागेल आणि त्या सूक्ष्म दशेहून पुन्हा स्थूल दशेला यायला ठोके खावे लागतील. आलं लक्षात? त्यामुळे अलंकार दशा सोडण्याची इच्छा आहे तर खरं खरं काहीतरी आहे, पण अलंकार दशा सोडायला पाहिजे. असो, पहिला भाग जो आहे तो काय, सृष्टीर्नाम ब्रह्मरूपे. सृष्टी ब्रह्मरूप आहे. कशी आहे, अशी आहे. अलंकार काय, अलंकाराच्या नावाने सोनच आहे. अलंकाराच्या नावाने काय, अलंकार नामे सुवर्णच असे. अलंकाराच्या नावाने खरं तर सोनच आहे. पण या म्हणण्यामध्ये किती मोठा अर्थ आहे, या म्हणण्यामध्ये म्हणायला बरं आहे, पण अलंकार दशा जी असते ती भयानक आहे. काय भयानक आहे, कारण तिथे तटस्थ भाग आहे, तटस्थ लक्षण आहे. तटस्थ म्हणजे काय, तटस्थ लक्षण म्हणजे काय, तटस्थ लक्षण म्हणजे ज्याच्यामध्ये स्वरूप लक्षण लोपल्यासारखं वाटतं. ज्या ठिकाणी स्वरूप लक्षण लक्षात येत नाही त्या ठिकाणाला तटस्थ लक्षण म्हणायचं. म्हणजे अलंकार दशा ही तटस्थ लक्षण आहे. का, कारण अलंकार दशेमध्ये सोनं लक्षात येत नाहीये आणि सोन्याचा गोळा जर दिला तर सोनच आहे असं लक्षात येतं. तिथे स्वरूप लक्षण आहे तेच सोन. म्हणून पहिल्या भागामध्ये तटस्थ लक्षण आहे, पण दुसऱ्या भागामध्ये सांगितलं की बाबांनो हे तटस्थ लक्षण जे आहे ते खरं काय, ते खरं स्वरूप लक्षण आहे. म्हणून सृष्टी नाम ब्रह्मरूपे, आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मरूप असलेली ही सृष्टी जी आहे ती खरी कशी आहे, ती स्वरूप लक्षणाची आहे. म्हणजे सच्चिदानंद वस्तुनी, ही सच्चिदानंद रूप आहे, सच्चिदानंद रूप सगळं आहे. मग सत म्हणजे काय, सत म्हणजे जे असत नसतं. चिद म्हणजे काय, जे अज्ञान रूप नसतं, जे अंधारमय नसतं, तमरूप नसतं. आणि आनंद म्हणजे काय, जे दुःख रूप नसतं. अशा रीतीने हे सच्चिदानंद असे पदार्थ दिलेले आहेत. मग हे तीन पदार्थांच्या विरुद्ध जे आहे ते सृष्टीमध्ये असतं, म्हणून ते सांगावं लागलं तसं. कारण सृष्टीमध्ये काय, ही जी सृष्टी म्हणजे अलंकारात काय, अलंकारामध्ये तीन दोष आहेत. सृष्टीमध्ये काय, तीन दोष आहेत. सृष्टीमध्ये तीन दोष कुठले, असत, जड आणि दुःख. हे तीन दोष सृष्टीत आहेत. म्हणजे तटस्थ लक्षणामध्ये हे तीन दोष असतात, असत्व, जडत्व आणि दुःखत्व, दुःखरूप. असे हे तीन गोष्टी या तटस्थ लक्षणामध्ये आहेत. सोन्या अलंकारामध्ये काय, हे तीन गोष्टी. सोन्यामध्ये तसं काही नाही. तसं ब्रह्मामध्ये खरं तर ह्या तीन गोष्टी नाही आहेत. ब्रह्मामध्ये या तीन गोष्टी म्हणजे असत्व, जडत्व आणि दुःख, या तीन गोष्टी ब्रह्मात नाही आहेत. म्हणून या ठिकाणी त्याच्या विरुद्ध असलेले जे धर्म आहेत ते म्हणजे सतरूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता, हे धर्म भगवंताचे किंवा ब्रह्माचे सांगितले आहेत. असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती. म्हणजे श्रुती जी सांगते की हे सत काय, तर असताची व्यावृत्ती करून सांगते. त्या व्यावृत्ती हा हेतू जरी त्या ठिकाणी दिसत असला तरी सुद्धा ते व्यावृत्ती का धरावी लागली, कारण पहिलं सृष्टी हा शब्द येतोय म्हणून. असत हा शब्द सृष्टी आली म्हणून आलाय, म्हणून त्याची व्यावृत्ती करण्यासाठी सत शब्द घ्यावा लागतो. जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे. जडाची समाप्ती केली तर तुम्हाला चिद्रूप लक्षात येणार. म्हणून असताची व्यावृत्ती केली, असताचा व्यतिरेक केला तर सत कळेल. जडाची व्यावृत्ती केली, जडाची समाप्ती केली तर चित कळेल, आणि दुःखाची समाप्ती केली तर आनंद कळेल. ज्या प्रक्रियेमध्ये या तिघांची समाप्ती होत नाही, असत, जड आणि दुःख संपत नाही, अशा तीन पदार्थांच्या नाशाने
जर आपल्याला ब्रह्म किंवा सत्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता कळू शकते, तर आपल्याला त्याच प्रक्रिया करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कुठलीही प्रक्रिया जर केली की ज्याच्यातून आपल्याला असत्व सिद्ध होतं, असत्व शिल्लक राहतं, चिदत्व आणि दुःख, अचिदत्व किंवा जडत्व आणि दुःख शिल्लक राहतं, त्या प्रक्रिया खरं तर चुकलेल्या प्रक्रिया. माणसांना रात्रंदिवस फक्त ह्या तीनच गोष्टींची काळजी आहे. आपलं असत्व, आपलं जडत्व आणि आपलं दुःख. या तीन गोष्टी कशा संपवाव्यात यासाठी सगळे जण धावपळ करतायत. सगळ्यांची धावपळ फक्त एकाच कारणासाठी आहे, म्हणजे आपल्याला असत्व नको, आपल्याला जडत्व नको आणि आपल्याला दुःख नको. या तीन कारणासाठी प्रत्येक जण धावतोय, परंतु उत्तर मात्र सगळ्यांना माहित आहे, हे तीन आपल्याला काही पिछा सोडत नाही. असत्ता म्हणजे माझीच सत्ता असायला पाहिजे, मी म्हणेल तसं व्हायला, पण मी म्हणेल तसं होतच नाही. आपण म्हणतो तसं होतं काय? प्रत्येकाला वाटतं, इथे बसल्या असं कोणालाच वजन नाही करता यायचं. प्रत्येकाला काय वाटतं, मी म्हणेल तसं झालं पाहिजे. म्हणजे कसली हाऊस आहे आपल्याला? सत्तेची हाऊस आहे आपल्याला प्रत्येकाला. पण असं होतच नाही. होईल का? कारण आपला जो मार्ग आहे तो चुकतोय, आपला जो उपाय आहे तो चुकतोय, सगळ्यांचा उपाय चुकतोय. उपायच आपल्याला लक्षात येत नाही, काय उपाय नाही. आपण जो उपाय अवलंबतोय तो चुकीचा आहे. म्हणून आपल्याला असत्ता जी ती नष्ट करता येते आणि आपल्याला सत्ता प्राप्त होत नाही. चित्त तसंच आहे. आपलं जे जडत्व आहे, हे जडत्व घालवण्याची आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते. प्रत्येकाला असं वाटतं की मी शहाणा आहे. काय वाटतं? प्रत्येकाला वाटतं मी शहाणा आहे. म्हणजे काय? प्रत्येकाला काय वाटतं? मी चिद्रूप आहे. वाटतं ना आपल्याला? प्रत्येकाला काय वाटतं? मी शहाणा आहे. पण काय होतं, कुठला तरी हुशार आणि मोठा माणूस भेटला की आपल्याला लक्षात येतं की आपण शहाणे कमी आहोत, कमी शहाणे आहेत आपण. महाराजांसमोर लोक आले की म्हणतात, महाराज तुमच्या समोर आम्ही नाही काही बोलू शकत. पण हेच लोक जेव्हा बाजूला जातात बाकीच्या लोकांसमोर, त्यावेळेस मात्र इतकं ज्ञान पाचतात लोकांना की त्यांना असं सांगतात की आमच्यासारखं कोणीच नाहीये. म्हणजे एखाद्या हुशार माणसासमोर आपण गेलो तर आपल्याला आपलं जडत्वावर लक्षात येतं, पण आपल्याला ती हाऊस नसते. आपल्याला कसली हाऊस असते? आपलं चिदत्व सिद्ध करायची हाऊस असते. आपण किती चिद्रूप आहोत, आपण किती शहाणे आहोत हे आपण सदैव दाखवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या गोष्टींमध्ये तीच हाऊस आहे आपली. काही असू देत, आपल्याला माहित असू देत नसू देत, तरी आपल्याला हाऊस असते. लक्षात? हे फुल कशाचं आहे? त्याचं फुल आहे. आता तुम्ही काही सांगणार नाही, पण कशाचं फुल आहे? जाऊ द्या. एखाद्या ताटामध्ये भाजी असली ना, एखादी डब्यामध्ये भाजी होती, एखाद्या डब्यामध्ये भाजी आहे एखादी. आता जर एखाद्या कशाची भाजी हो माहिती नाही, ते लोक सांगतात काय आहे. कालच अशी घटना घडली, म्हणजे आमच्या समोर एका डब्यामध्ये भाजी आली, छोट्या छोट्या बिया त्याच्यामध्ये. तर एकाने विचारलं, कशाची भाजी हो? दुसरा म्हटलं पावट्याची आहे. तिसरा म्हटलं कशाची आहे रे? म्हटलं हो पावट्याचीच आहे. चौथ्याला विचारलं पावट्याची नाही, हो पावट्याचीच आहे. नंतर सगळेजण नाही आम्हाला खरं माहित नाही, पण आम्हाला वाटतंय ते पावट्याचीच. माहित नाही तर मग सांग की नाही माहित म्हणून. म्हणजे हाऊस आहे ती, ते काही चुकीचं बरोबर हा भाग नाही, ते काय हाऊस आहे आपल्याला. आपलं चिदत्व दाखवण्याची हाऊस आहे. चिदत्व असू नाही तर नसू, हाऊस आहे ना. पण आपल्याला म्हणजे इच्छा आहे आपल्याला ती चिदत्वाची. मी शहाणा आहे ही आपल्याला दाखवण्याची सगळ्यांनाच हाऊस आहे. पण असं असून सुद्धा आपण खरे शहाणे नाहीच. आपल्यामध्ये उणीव आहे, आपल्यामध्ये जडत्व आहे, जड आहोत आपण, नाही का? आणि दुःख जे कोणाला वाटतं दुःख असावं आपल्याला? असं वाटतंय, असं कोणी आहे का की ज्याला वाटतंय आपण दुःखी नसावं? प्रत्येकाला वाटतंय आपण दुःखी नसावं. प्रत्येकाला दुःख नष्ट करण्याची इच्छा आहे. कोणाला वाटतं असं की मी दुःखीच असायला पाहिजे, दुःखी नसावं असं नाही वाटणार कोणाला. प्रत्येकाला काय वाटतं? मी दुःखी असावं का नसावं? नसावं असं वाटतंय. म्हणजे मी सुखी असावं वाटतंय, म्हणजे आपण सुखरूप असावं हे प्रत्येकाला वाटतंय. असं जगात एकही माणूस भेटणार नाही की ज्याला वाटतंय की मी दुःखी असावं. असं कोणीच भेटणार नाही. माणूस काय, कुठला जीव भेटणार नाही असं. पण होतंय काय? असं वाटण्यात मध्ये काही अर्थ नाहीये. काय होतंय? मला बरंच वाटतं मी सुखी असेल, असं असेल तसं असेल, पण होत नाही ना तसं काही. प्रत्येक क्षणाला दुःखाला सामोरं जावं लागतं. हे झाले की ते झाले की ते दुःखाचं स्वरूप बदलतंय. दुःख संपत नाहीये.
दुःखाच्या स्वरूप बदलण्याला जर तुम्ही सुखाची प्राप्ती सुख समजू लागले तर ते फार मोठा भयानकता आहे. आणि प्रत्येक माणसाचं असंच होतंय. आपण दुःखाचं स्वरूप बदलल्यानंतर, दुःखाचं स्वरूप बदललं असतं, दुःख मिळतंच. पहिले इथे सगळीकडे जंगल होतं. जंगलात त्यावेळेस श्वापदांची भीती होती. चोर येईल का, हे होईल का, ते होईल का, अशी भीती होती. म्हणून सगळीकडे प्रगती झाली असं म्हटले. सगळे काय झालं, सगळीकडे प्रगती झाली. काय झालं, सिमेंटची जंगल झाली. दुःख संपलं काय? आता दुसरी भीती तयार झाली. आता काय भीती झाली, आता दुसरी भीती तयार झाली. दुःखाचं स्वरूप बदललंय. कुठल्याही प्रकारचा बदल घडल्यानंतर, बदल केल्यानंतर आपण सुखासाठी ते केलं सगळं. हे सगळं जे निर्माण झालं, ही जी प्रगती झाल्यासारखी वाटते, ही कशासाठी केली आहे? सुखासाठी केल्यासारखी वाटते. पण दुःख संपलं कुठं? तुम्ही सुखासाठी केलं ठीक आहे, पण दुःख संपलंय कुठं? म्हणजे दुःखाचा नाश झालाच नाही. जेवढे उपाय आपण अवलंबले, पूर्वी मनुष्य जे आहे ते आरामात चालत चालत इकडे तिकडे फिरत होती. मग माणसाला वाटलं गाडी घेतली किंवा गाड्या वगैरे, गाड्या घोड्या सगळं असलं की आपण सुखी होऊ. असं काही झालं नाही. गाडी घेतली आणि मनुष्य सुखी झाला असं कोण म्हटलंय? असं होतच नाही. म्हणजे दुःख संपलेलं नाही. मग त्यावेळेस दुःख नव्हतं काय? गाडी नव्हती तेव्हा दुःख होतं काय? तेव्हा पण दुःखच होतं. आता गाडी घेतली, घर मोठं बांधलं, म्हणजे दुःख संपलं काय? आता पण दुःखच आहे. तेव्हाही दुःख होतं, आताही दुःखच आहे. मग बदल काय झालाय? बदल कशात झालाय? बदल काही झालेला नाही. दुःख आहेच. फक्त पदार्थ बदलल्याने दुःख संपत नाही. पदार्थात बदल घडल्याने दुःख संपत नाही. उलट काही लोक असं म्हणायला लागले, पूर्वीच बरं होतं. याच्यापेक्षा काय? याच्यापेक्षा पूर्वीच बरं होतं असं म्हणायची पाळी आली. हे पण एक दुःखच आहे. पण आता तसं करता येणार नाही. आता तसं होऊ शकत नाही. हे अख्खं बाणेर पूर्णतः नष्ट करून इथे पुन्हा सगळीकडे बागा करता येणार नाही. आता सगळ्यांनी मिळून ठरवलं तर नाही करता येणार. कारण पूर्वी इथे मोजून 1000 लोक असतील, आता लाखाच्या पुढे असतील. मग एवढ्या लोकांना आपण काही इथून हटवू शकत नाही. आता म्हणजे असं अशक्यच आहे. पूर्वी 1000 लोक दुःख भोगत होते, आता 1,00,000 लोक इथे दुःख भोगतायत. म्हणजे पूर्वी बाणेर या ठिकाणामध्ये 1000 लोक दुःख भोगत होती काही कारणाने, काही कारणाने. आता 1,00,000 लोक आले, ते 1,00,000 दुःख भोगतायत. म्हणजे या ठिकाणाने अजून काय झालंय? दुःख वाढलंय. कमी कुठं झालंय काय? सुखाची प्राप्ती कुठली आहे? सुखाची प्राप्ती काही नाही. म्हणजे आपल्याला हाऊस मात्र कशाची आहे? सुखाची आहे, पण पदरी मात्र दुःख आहे. मग याच्यासाठी प्रत्येक जण उपाय करतो आणि प्रत्येकाचा उपाय जो आहे तो फोल आहे. प्रत्येकाचा उपाय, प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय करतोय. कोण करत नाही, प्रत्येक जण करतोय. म्हणजे सतरूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता प्राप्त करण्याचा प्रत्येक जण आपापल्या परीने उपयोग करून घेतोय. पदार्थांचा आपापल्या परीने प्रक्रिया करतोय, आपापल्या रीतीने पदार्थ बदलत राहतोय, आपापल्या रीतीने सगळं करतोय प्रत्येक जण. पण प्रत्येक जण इथे काय आहे? अयशस्वी आहे. येथ जे जे करशील उपाय तो होईल अपाय. काहीच उपाय होत नाही. त्यामुळे काय करावं लागणार? हा मोठा प्रश्न आहे की नाही? म्हणून असं काहीतरी आपल्याला साधन पाहिजे, असं काहीतरी आपल्याला उपाय सापडला पाहिजे की ज्या उपायाने आपल्याला हे सतरूप आणि चिद्रूप आणि आनंदरूप असलेलं ब्रह्म वस्तू लक्षात येईल. हे कळण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल. आपल्या मुळात प्रक्रिया आणि पदार्थ चुकलेले आहेत. हे नुसतं ऐकून जमणार नाहीये. त्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला आचरणात आणलं पाहिजे. याचा विचार करायला पाहिजे. पहिल्यांदा अभ्यास करायला पाहिजे आणि नंतर मग त्याचा कसं अंमलात आणायचं याचा विचार केला पाहिजे. 2 भाग आहेत, अलंकार आणि सोनं. 2 भाग आहेत, सृष्टी आणि ब्रह्म. पण सिद्धांत असा आहे की सृष्टी ही सृष्टी नसून ब्रह्मरूप आहे, ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचं सच्चिदानंद हे स्वरूप लक्षण आहे. ती खरी वस्तू आहे. त्या वस्तू व्यतिरिक्त कशाशीही तुम्ही नातं जोडलं तर आपल्याला दुःख, जडत्व आणि असत्ता प्राप्त होणार. सत्ता प्राप्त करायची आहे. काय केलं म्हणजे सत्ता मिळेल? असं जर 100 लोकांना विचारलं तर काय सांगतील? सत्ता प्राप्त करायची, काय मिळवायला पाहिजे? काय केलं म्हणजे सत्ता मिळेल? प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. प्रत्येकाची व्याख्या वेगळी. इथे बसलेल्या या जगातल्या प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे सत्तेची. एखाद्याला वाटतं ह्या घरावर माझा अधिकार असला म्हणजे सत्ता आहे माझ्याकडे. घरातली 4 माणसं सगळी ऐकतायत आपलं म्हणजे आपली सत्ता आहे.
एखाद्या त्या गावातली सगळे आपले ऐकतायत म्हणजे सत्ता आहे. एखाद्या वाटतं अख्ख्या देशातले सगळे माझे ऐकणार तर माझी सत्ता आहे. एखाद्याला वाटतं अख्खा जग माझा ऐकेल मग सत्ता आहे. एखाद्याला वाटतं स्वर्गातले सगळे देवाधिक माझा ऐकतील म्हणजे सत्ता आहे. असं सत्तेची व्याख्या प्रत्येकाची भिन्न आहे. पण हे सगळे दुःखी आहेत. हे सगळे दुःखी आहेत. घरातली सगळी माणसं जरी एखाद्याचं ऐकत असेल तरी तो मनुष्य काय सुखी असतो काय? तो सत्तावान असतो काय? अशी सत्ता तुम्ही कुठेही कुठपर्यंतही मिळवत जा, काही उपयोग नाही. सत्ता हा शब्द जो आहे ज्या भगवंताला लागू होतो, म्हणजे भगवंताचं जे सत्ता रूप आहे त्या सत्ता या स्वरूप लक्षणाशी जिथपर्यंत आपण नातं जोडणार नाही तिथपर्यंत आपल्याला सत्ताच प्राप्त होणार. सत्ता प्राप्त करायची आहे काय? हो, कुठली? या कुठल्याही सत्ता प्राप्त करत बसा, ही सत्ता मिळत नाही. ही सत्ता काय? या सत्तेवर सगळ्यांची सत्ता आहे. त्याच्यावर कशाची सत्ता आहे? सत्ता जी आहे ही आपल्याला कुठली हवी हा फार मोठा प्रश्न आहे, फारच मोठा प्रश्न आहे. आपल्याला भगवंताच्या सत्तेशी घेणं देणं असल्याशिवाय आपल्याला या असत पदार्थापासून दूर जाता येणार नाही. असत्ता हा जो भाव आहे हा भाव आहे. असत्ता माझं कोणी ऐकत नाही हा काय? हा असत्व असत्ता हा भाव आहे. तुझं काय ऐकावं कोणी? कशासाठी ऐकावं कोणी? प्रत्येकाचा इथे बसल्याचा प्रश्न आहे, माझं कोणी ऐकत नाही. हीच असत्ता आहे. माझं यांनी ऐकलं पाहिजे. का ऐकलं पाहिजे? कशासाठी ऐकलं पाहिजे? नाही पण ऐकायला पाहिजे. का ऐकायला पाहिजे? तुम्ही तरी माझं काय ऐकलं पाहिजे? काहीच गरज नाही. मी जर असं समजलं की तुम्ही मी म्हणेल त्याचप्रमाणे ऐकाल तर मला काय मिळणार आहे? मी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मी महाराज आहे, तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकायचं बरं का, असं मी म्हंटलो की मला काय प्राप्त होणार आहे? असत्ता प्राप्त होणार. सत्ता मिळवण्याच्या नादात जी असत्ता देते ती कुठली सत्ता आली आहे? ज्या सत्तेच्या पोटात असत्ता निर्माण होते ती सत्ता कसली आली आहे? कारण मी जरी किती म्हटलो की तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकायला पाहिजे, तर मला सांगा तुम्ही ऐकणार आहे का सगळे? ऐकाल काय? ऐकाल का नाही ऐकाल? आता म्हणा महाराज आहे तर काहीतरी हवं म्हणून. ऐकाल का नाही ऐकाल? ऐकाल का नाही ऐकाल? काही सांगू शकत. किती दुःख व्हायला पाहिजे मला. आता तर मला तर काही सांगताच येणार नाही. आता बोलावं पण नाही वाटत मला. पुढचं काय बोलावं का नाही प्रश्न पडला मला. का ज्या लोकांना मी कळकळीने सांगतो ती लोक पण ऐकेल का नाही सांगू शकत नाही. किती दुःख व्हायला, किती दुःख व्हायला पाहिजे मला. ज्या लोकांना मी कळकळीने सांगतो त्यांचीच गॅरंटी नाहीये तेच लोक ऐकतील का नाही प्रश्न आहे. ते तोंडाने पण बोलू शकत नाही, करणं तर फार लांबची गोष्ट आहे. ऐकतील का नाही हा फार लांबचा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे सत्ता मिळवण्याच्या नादात काय मिळतं? म्हणून सत्तेच्या पाठीमागे लागू नका. जो कुठला पदार्थ आहे, जी कुठली प्रक्रिया आहे, या सगळ्या आपापल्या गतीने गतिमान आहेत. पण माणूस ऐकत नाही, जीव ऐकत नाही. महाराज तुमचं सगळं खरं आहे हो, पण हे तुमचं फक्त त्या परमार्थाच्या ठिकाणी खरं आहे. मग ठीक आहे, सच्चिदानंद वस्तू ते खरं आहे, पण सृष्टी नाम या ठिकाणी खरं नाहीये. मग तुम्हाला कशाला भ्रम करायचं नक्की? म्हणजे तुम्हाला अलंकाराशी घेणं देणं आहे. तुमचं म्हणणं खरं आहे, सोनं आहे पण कुठे? सोन्याचा गोळा असताना. अलंकार झाल्यानंतर आम्हाला अलंकाराशी घेणं देणं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला जर अलंकाराशी घेणं देणं आहे तर काय करू शकत नाही. कारण काही लोक असं समजतात की महाराज जे सांगतात ते फक्त कुठे लागू होतं? ते फक्त परमार्थ करताना लागू होतं, म्हणजे ऐकताना फक्त. आणि व्यवहारात मग काय करायचंय काय आपल्याला नक्की परमार्थ? सृष्टीर नाम ब्रह्मरूपे करता आलं पाहिजे. आणि कसं? सच्चिदानंद वस्तूनी म्हणजे सच्चिदानंद रूपाने करता आलं पाहिजे. सृष्टीला आपल्याला ब्रह्म करायचंय तसा सिद्धांत आहे, मग तो त्या दिशेने आपल्याला जाता आलं पाहिजे. मग सृष्टीला जर ब्रह्म करायचं असेल तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की नाही व्यवहार हा वेगळा भाग आहे आणि महाराज सांगतात तो परमार्थ वेगळा भाग आहे? असं कसं करता येईल आपल्याला वेगळं? म्हणजे आपण दोघांनाही वेगवेगळंच ठेवतोय का नाही? दोघांना वेगळंच ठेवतोय. महाराज तुम्ही आम्हाला काय सांगायचं सांगा, पण परमार्थ सांगा, आमच्या ह्या व्यवहारात काय सांगू नका बुवा, कारण ते आम्हाला कळतं कसं करायचं. अरे तू त्याच्यामुळे तर दुःखी झालायस ना. असत्व, जडत्व आणि दुःख रूपता ही तुझी त्याच्यामुळेच टिकली आहे. तू त्याला खत पाणी घालतोस आणि इकडे हे मिळवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हे सगळं ऐकताय, तुम्हाला काही याचा उपयोग नाहीये, काही उपयोग नाही याला, त्याचा काही उपयोग नाही होणार. कारण आपल्याला सोनं पाहिजे पण अलंकार मोडायचा नाहीये, आणि अलंकार असताना त्यातलं सोनं पण जाणायचं नाहीये. दुर्दैवाची गोष्ट आहे.
अलंकारातलं सोनं लक्षात घ्यायचं नाहीये, अलंकार मोडण्याची इच्छा नाहीये. मग आणि तरी सुद्धा सोनं 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 असं जर करत राहिला तर काय सोनं हातात लागायचंय, नाही का? तसं होणार का? तसं होणार नाही. ब्रह्मरूप हा जो शब्द आहे, सृष्टीर्नाम ब्रह्मरूपे, सृष्टी ब्रह्मरूप आहे असं जर म्हणायचं असेल तर सच्चिदानंद वस्तू लक्षात घेतली पाहिजे. आपलीच सत्ता असावी हा भाव काढून टाका. कुठेच नाही, आपण कुठेच नाही, आपलं कोणीच नाही ऐकलं तरी चालतंय, जगातल्या कोणीच आपलं नाही ऐकलं तरी चालेल. आणि तुम्हाला फारच हौस असेल कोणी ऐकावं माझं, तर पहिलं आधी शरीराला ऐकवायला शिका. तुमचंच आहे ना तुमच्यासोबत. सगळ्यात जवळचं काय आपल्याला? बायको जवळची आहे, नवरा जवळचा आहे, सून जवळची आहे, जावई जवळचा आहे, नातवंड जवळची आहे, नातेवाईक जवळचे आहेत. सगळ्यात जवळचं काय? शरीर आहे. तुमचं शरीर आहे, त्याला ऐकून दाखवा. ऐकतं का बघा. फार अधिकार गाजवायची इच्छा असेल, सत्ता गाजवण्याची इच्छा असेल तर शरीराला ऐकून दाखवा. ऐकवा त्याला, बघा, प्रयत्न करून दाखवा. एक महिना ना, 1 वर्ष घ्या, ठीक आहे, आणि त्याला ऐकवा. ऐकतोय का बघा. अरे ज्याला आपल्या स्वतःच्या शरीरावर सत्ता गाजवता येत नाही तो दुसरीकडे सत्ता गाजवत बसल्याने काय मिळणार आहे? काय मिळेल आपल्याला? दुःखाशिवाय काय मिळेल? काय मिळेल आपल्याला? रडावं लागतं फक्त. आणि म्हणून सगळी रडकी लोक जी दिसतात ना, ही फक्त सत्तेच्या पाठीमागे लागलेली. आपल्याला काही अवघड नाहीये, हे फार सोपं आहे, अवघड नाहीये. पण आपल्याला महाराजांचं हे ऐकण्याची इच्छा नाही. आपल्याला काय ऐकायचंय? महाराजांचं तुम्ही परमार्थ सांगावं. अरे मी परमार्थच सांगतोय. तसं नका बोलू तुम्ही. फक्त काय ते सच्चिद आनंद असे सगळे चांगले चांगले शब्द म्हणा फक्त, बस. हे बाकीचं आधीचं काही बोलू नका. हे सगळं सृष्टीर्नाम ब्रह्मरूपे या सिद्धांतावर जायचंय का, तर तुम्हाला काय करावं लागेल? सत्ता. आणि सत्ता जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ज्या सत्तेच्या पाठीमागे लागलाय, जी सत्ता आपल्याला डोक्यामध्ये बसलीये, आपल्या त्या बुद्धीमध्ये जे काही सत्तेने ढोंग करून ठेवलंय की ही सत्ता ही सत्ता, ती सत्ता जर खरंच प्राप्त करण्याची इच्छा असेल तर पहिली शरीरावर सत्ता मिळवून दाखवा. जो कोणी या ठिकाणी बसलेला सत्य या शरीरावर सत्ता मिळवून दाखेल त्याला ब्रह्माची सत्ता नक्की प्राप्त करून दाखवा. येईल का करता? येईल का करता सांगा. हो की नाही? हो का नाही? काहीच बोलत नाही. तुम्हाला नाही म्हणायचंय का हो म्हणायचंय? का काय म्हणायचं तेच कळत नाहीये? का मी काय म्हणतो हे कळत नाहीये? कसं करायचं हे कळत नाहीये? कसं करायचं? बरं ठीक आहे. एखाद्याचं वजन असेल 80 किलो, त्याने 80 किलो चांगलं वजन नसतं, नाही का? त्यामुळे त्याने काय करा, 60 किलो करून दाखवा. बघूया, करून दाखवा 60 किलो. जमेल? बघा प्रयोग करून. जगातल्या कोणाचाही उपयोग करून घ्या. तर ज्याला त्याने शक्य होईल ते सगळ्यांना सांगतो. तसं आपलं हे जीभ नावाचं एक यंत्र आहे काय, जीभ नावाचं एक अवयव आहे आपला. ह्याला फार हौस असते वेगळ्या गोष्टींची. त्याला ज्या ज्या गोष्टींची हौस आहे, म्हणजे चमचमीत खाणं उदाहरण, बंद करून दाखव. बंद. बघा करून दाखव. फार तुम्हाला सत्ता गाजवायची नाही, ह्याच्यावर गाजून दाखव. जिभेवर, रसना-इंद्रियावर येईल का गाजवायची? सत्ता गाजवायची हौस आहे ना, करून दाखवायचं. ऐकते का बघा मग जीभ तुमची. दुसऱ्याची जीभ धरण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याची जीभ फारच वळवळते असं आपण म्हणतो. फारच समोरची व्यक्ती बोलते असं म्हणतो आपण. तुमची जीभ आधी आवरून दाखवा. येईल का वर? नाही येणार ना. मग कसले हट्ट धरतोय आपण? काहीतरी विचित्र हट्ट धरतोय. कशावर आपल्याला सत्ता गाजवता येईल? शरीरावर, स्वतःच्या. अरे जिथे स्वतःच्या शरीरावर सत्ता गाजवता येत नाही तिथे जगातल्या कुठल्या पदार्थावर सत्ता गाजवता येईल आपल्याला? पण नाही, हौस. मग कसं काय ब्रह्म कळणार? काही संबंध आहे का याचा त्याचा? का नाहीये? लोक म्हटलं ह्याचा त्याचा काही संबंध थोडीच आहे. पण ठीक आहे, दुसरीकडे जा, शोधून या उपाय. हाऊस नका ठेवू. ही हाऊस नका ठेवू. हाऊस ठेवू नका. हाऊस आहे ती फक्त. काय सांगायचं स्पष्टपणे, अरे जिथे मला ह्याच्यावर सत्ता गाजवतात ह्यांच्यावर काय सत्ता गाजवणार नाही, गाजूच शकत नाही यांच्यावर सत्ता कोणावरच. म्हणून मला पक्क माहिती तुम्ही आले काय आणि गेले काय, तुमच्यावर मी काहीही कुठल्याही प्रकारे सत्ता गाजवू शकत नाही. हे मला, मी शहाणा असेल तर कळेल किंवा ते कळायला पाहिजे. सत्ता गाजवायची नाही आणि सत्ता गाजवण्याची तर इच्छा.
ही वाढत जाते बरं काय, ही काही कमी नाही, वाढत जाते. आज यांनी ऐकलं वाटलं की मग यांनी पण ऐकावं असं वाटतं, मग यांनी ऐकावं, मग यांनी ऐकावं, मग यांनी ऐकावं, सगळ्यांनीच ऐकावं असं वाटतं आपल्याला. आज 10,000 लोक ऐकत असतील, उद्या 10 लाख लोकांनी ऐकलं पाहिजे आपलं असं वाटतं. आणि बस म्हणलं की बसलं पाहिजे, उठ म्हणलं की उठलं पाहिजे. अरे कशासाठी? असं होईल का? होईल का? जे लोक व्यवहारामध्ये फार सत्तावान असतात व्यवहारात, त्यांचे खूप लोक ऐकतात. उदाहरणार्थ एखादा साहेब आहे, ऑफिसर, त्याचे सगळे लोक ऐकत असतात, तो म्हणेल तसं होत असतं. आणि तो रिटायर झाला की त्याचं कोणीच ऐकत नाही, मग तो वेडा होतो, त्याला काहीच सुचत नाही. का? त्यावेळेस त्याला खरं कळतं म्हणून तो वेडा होतो. हे असं नसतं, काही कोणी ऐकत नसतंय. तसं बापाला आणि आईला वाटत असतं की पोरग आपला ऐकीन. लहानपणी सगळं ऐकत होतं. उठ, हे बघ बाळ्या, उठ म्हणलं की उठतो, बाळ्या बस म्हणलं की बसतो, हे खा म्हणलं की खातो, आहे की नाही? असं सगळं बाळ्या करत असतो. आणि बाळ्याचं जरा एकदा थोडस प्रारब्धवर आलं, पुढच्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या की बाळ्या काय काय करतो हे त्या आई बापाला कळतच नाही. आणि मग ह्यांच्या समोर आल्या की ते म्हणतात गेलं की कामातून. वाटत असतं आई बापाला सत्ता गाजवायची. कोणावर? बाळ्यावर आणि बाळीवर. बाळ्याची बाळी. काय होत नाही, कोणी ऐकणार नाही. आपलं वाटोळं करून घ्यायचं असेल तर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करा जगामध्ये. ब्रह्मलोकापर्यंत जरी तुम्ही अधिकारी झाले तरी तुमचं कोणी ऐकणार नाही. तुमचं नाही, माझं पण. आपलं कोणी ऐकणार नाही. कुठपर्यंत? ब्रह्मलोक. ब्रह्मलोकाचे अधिपती झालो तरी आपलं कोणी ऐकणार नाहीये. म्हणून ह्या हट्टामध्ये आपण काय विसरलोय? सच्चिदानंद वस्तुनी सतरूपता, चिद्रूपता, आनंदरूपता. जडत्व. जडत्व संपवण्याचा हट्ट आहे आपला. कसला? जडत्व. कुठलं जडत्व हटवायचंय आपल्याला? आपल्याला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हौस आहे आपलं जडत्व गेलं पाहिजे. कुठलं जडत्वाचं? सत्ता जसं तसं जडत्वाचं पण आहे. आपल्याला रात्र दिवस काळजी कसली असते? इकडे बसलेल्या स्त्रियांना वेगळ्या गोष्टीची काळजी लागलेली असते की हे आपल्याला कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. पुरुषांना वेगळं, हे आपल्याला कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. सगळं कळून घेण्याची इच्छा आहे. काय कळून घ्यायचंय? भगवंता व्यतिरिक्त काही कळू देत उपयोग नाहीये. भगवंत सोडून सगळं कळून घेण्याचा प्रयत्न आहे. सगळं म्हणजे काय नको ते कळून घेण्याची इच्छा आहे. बघतो जरा ज्ञानेश्वरीत काय काय बघतोस तू, ज्ञानेश्वरीत काय तुला काहीच सापडायचं नाही. भगवंत कळून घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काहीही कळून घेण्याचा प्रयत्न करा, हाताला काहीच लागणार नाही. ही भाजी कशी करावी, ती भाजी कशी करावी, हे कळून घेण्याने काय होणार आहे? काही होणार नाही. त्याने काय भगवंत कळणार नाही. हाऊस कशामध्ये हे महत्वाचं आहे. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत कशाची हाऊस असते? भगवंत कळून घेण्याची हाऊस असते का? किती लोकांना असते? आता तुम्ही म्हणाल की आम्हाला भगवंत कळून घेण्याची हाऊस आहे असं म्हणाल का? म्हणता का कोणी? म्हणा बरं की आम्हाला भगवंत कळून घेण्याची हाऊस आहे, आम्हाला भगवंत कळून घेण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे का? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आणि दिवसोनदिवस प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळे पदार्थ कळून घेण्याची हाऊस आहे. काल वेगळं, आज वेगळं, उद्या वेगळं, परवा वेगळं, वेगवेगळ्या गोष्टी कळून घेण्याची हाऊस आहे. आणि ज्या गोष्टी कळून घेण्याची हाऊस असते त्या गोष्टी कळून घेण्याच्या नादामध्ये भगवंत कळून घेण्याची हाऊस कधीच संपुष्टात येते. भगवंत कळून घ्यावा असं काही वेळ वाटतं खरं, पण ते काही काळच राहतं. त्याच्यानंतर दुसरंच काहीतरी कळून घ्यावं असं वाटतं आपल्याला. काय कळून घ्यावं वाटेल हे सांगता येत नाही. कोणाला काय कळून घ्यावं वाटेल हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ हा मोबाईल आहे. आता मोबाईल हा जर पदार्थ एखाद्या समोर दिला तर माणसाला दाखव रे, कशाला? बघतो जरा काय त्याच्यामध्ये, काय होईल त्याने. नवीन एखाद्याच्या हातात मोबाईल दिसला की सगळे लोक काय म्हणतात? बघू दे त्याला, म्हणजे काय होईल त्याने. आणि हे परमार्थ करणार या काय, म्हणजे काय होणार त्याने? तर तुम्ही बघू नका असं नाही म्हणत मी तर माझा मोबाईल देतच नाही कोणा. हाऊस असते लोकांना, जनरल आहे, एकदम साधी गोष्ट. बघू नका असं म्हणत नाही मी, पण हाऊस कशी असते हे सांगतो. एखाद्याने नवी गाडी घेतली, दाखव रे जरा, बघू दे बरं, काय होणार म्हणजे बघितलं काय होणार. नवी साडी घेतली तर लगेच बाकीच्या स्त्रिया, आणि जे बघण्याची हाऊस असते तशी यांना पण दाखवण्याची पण हाऊस असते. दाखवण्याची हाऊस असते पण ती वेगळ्या कारणासाठी असते, कारण त्यांनी सुद्धा आपल्याला दाखवले पाहिजे नंतर, कारण आपल्याला बघण्याची इच्छा असते. आपण दाखवलं तर ते काय म्हणणार? तुम्ही साडी घेतली तेव्हा मला दाखवली का, आता आमच्या कशाला बघताय असं म्हणणार ना. म्हणून आपण काय करतो, नवीन साडी घेतली की पहिले देऊन दाखवतो सगळ्यांना. एक भाग असतो तो,
की आपल्याला पण त्यांच्याकडून तसे वस्तू पाहता आली पाहिजे. आणि दुसरा भाग असतो आपलं मिरवायचं असतं, तो भाग एक असतो. अलंकार घेतले, सगळ्या जगाला हे घेतले 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 दाखवायचं, हाऊस, तो दाखवण्याचा एक मिरवण्याचा एक भाग असतो. आणि दुसरा भाग असतो त्यांचं पण आपल्याला कळून घेतायला पाहिजे. कळून घेण्याची जी इच्छा असते माणसाला, म्हणजे जाणून घेण्याची जी इच्छा असते माणसाला, ती अतोनात आहे. काय जाणून घेण्याची इच्छा आहे, काय नको नको ते जाणून घेण्याची इच्छा आहे. इतके जाणून घेण्याची इच्छा आहे आपल्या की कोणाच्या घरात गेल्यानंतर त्याच्या घरात लावलेला रंग कुठून लावला, कोणी लावला, का लावला, किती रुपये लागले त्याला, आपण लावणारही नसतो कधीच आयुष्यात. जाणून घ्यायची इच्छा असते, जाणून घ्यायची काय इच्छा असते. कधी काळी चुकून घेतली तर, कधी काळी गरज पडली तर, इच्छा आहे ती जाणून घ्यायची, हाऊस आहे ती. रेंज रोव्हर नावाची एक गाडी आहे, तिची किंमत किती असते, ती कशी चालते, कशासाठी चालते, अशीच का चालते, तशीच का चालते, खूप इच्छा असते जाणून घेण्याची. हा काय आयुष्यभर जरी खपला तरी सुद्धा त्याला ती गाडी घेता येणार नाही, असं असती परिस्थिती. पण हाऊस असते जाणून घेण्याची, जाणून घेण्याची हाऊस आहे. चुकीचं बरोबर हा भाग नाही सांगत आहे मी, फक्त जाणून घेण्याची इच्छा कशी असते जीवनाला, प्रत्येक माणसालाही सांगतो. एकाला काहीतरी खाद्यपदार्थ जाणून घेण्याची इच्छा असते, एखाद्याला बाणेरमध्ये कुठं काय चाललंय जाणून घेण्याची इच्छा असते, ह्याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, ह्याची सून काय करते, त्याचा जावई काय करतो, त्याचा मुलगा काय करतो, त्याचा मुलगा कधी जन्मला, त्याचा वाढदिवस कधी असतो, हा माणूस कधी मेला, तो माणूस कधी मेला, सगळ्याची जाणून घेण्याची इच्छा असते. तुम्हाला माहितच नाही का असं म्हटलं की लाज वाटते. जाणून घेण्याची इच्छा भयानक आहे, अतोनात इतकी इच्छा आहे. पेपर त्यासाठीच वाचतो आपण रोज सकाळी. पेपर कशासाठी वाचतो? जाणून घेण्यासाठी. इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, काय फरक पडणार, काही फरक पडत नाही. पण लोकांनी म्हटलं तुला तर माहितीच नाही. एक जण मला म्हणे पेपर नाही वाचलं म्हणजे कळत नाही ना आपल्याला काय चाललंय, जगात काय चाललंय कळलं पाहिजे. मग काय होईल त्याने? जगात काय चाललंय हे कळण्यापेक्षा भगवंत काय हे कळणं महत्वाचं. पण हे माहित नाही लोक. कळून काय घ्यायचंय आपल्याला, काय कळून घ्यायचंय खरं, त्याच्या व्यतिरिक्त सगळं कळून घेण्यामध्ये हाऊस दिसते म्हणजे अतोनात हाऊस आहे ती. कुठलीही व्यक्ती असू देत, पदार्थ असू देत, प्रक्रिया असू देत, त्या प्रक्रिया, वस्तू, पदार्थ जे आहेत हे सगळे पदार्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. का, कशासाठी? काही नाही, फक्त सवय येते, हाऊस लागली. का लागली माहित नाही. ह्याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, हा माणूस काय करतो, तो माणूस काय करतो, हा नातेवाईक काय करतो, तो नातेवाईक करतो, सगळी हाऊस आहे. माणसांना फक्त सांगा ह्याच्या घरामध्ये एवढी पोरं आहेत, मग तुला लगेच मोठा पोरगा काय करतो, बारका पोरगा काय करतो, पोरगी काय करते, तिचं लग्न झालंय का, नाही झालं तर का नाही झालं, झालं तर कुठे दिली, कुठे दिली तर किती पोरं आहेत, पोरं आहेत तर तिचं किती वर्षाची आहेत. अरे काय म्हणजे तुला काही लिमिट आहे का नाही? काही किती बोलशील, किती विचारशील. आपणच करतोय, तुम्ही मी करतोय. आपल्याला थांबायला लागेल कुठेतरी बाबांनो. मरेपर्यंत हे प्रश्न संपणार आहेत का? जडत्व आहे ते आपण घालवतो. आपल्याला असं वाटतं की सगळ्या नातेवाईकांची नाव पाठ झाली, त्यांची आता नातेवाईक काही कमी होणार का वाढणार आहे? कमी वाढणार आहे. म्हणजे आपले ते ज्ञान जे आपल्या नातेवाईकाचं आहे. मी जेव्हा जन्माला आलो, समजा मी 10 वर्षाचा झालो, 10 वर्षामध्ये 10 वर्षात जेव्हा होतो तेव्हा मला जेवढे नातेवाईक होते त्या सगळ्या नातेवाईकांची मी लिस्ट तयार केली. प्रत्येकाचा पोरग, प्रत्येकाचा बाप, प्रत्येकाची बायको, मुलगा, हे सगळ्यांची लिस्ट केली. सगळ्यांची नावं आता लक्षात ठेवली. हा झालं 10 वर्षाचा असता. आता मी 15 वर्षाचा झालो. 15 वर्षांनी मला एखाद्याने विचारलं काय रे सांग, सगळं सांगितलं, बरोबर असेल का? नाही, बदललं, वाढले, काही गेले पण ना. मग गेलेल्यांची पण अपडेट करावं लागतंय, गेलेल्यांना अपडेट करावं लागतंय आणि नवीन आलेल्यांनाही अपडेट करत राहावं लागतंय. नाही तर काय होतं, नाही तर काय होतंय, जडत्व, भयानकता आहे. म्हणून माणसं मला आठवणीने सांगतात महाराज यांना पोरग झालं बरं का. मी म्हणतो तुला काय घेणं नाही, गप की जरा. महाराज हे गेला बरं का, ठीक आहे जाऊ दे. अरे तो गेला काय आणि कोणी आला काय, कोणी येणे आणि कोणी जाण्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. किती निर्दयी असाल तुम्ही, असं म्हणतात लोक. तुला भगवंत पाहिजे तर जडत्व काय घालवायचं हे कळलं पाहिजे. आपण जडत्व घालवतोय, हाऊस येते आपली, सहज हाऊस आहे. चिंतन संपलं की मी पाहतो लोकांच्या गप्पा आश्रमामध्ये, इकडे तिकडे. चिंतनाच्या आधी, चिंतनाच्या नंतर मी आपलं सहज बसून ऐकत असतो लोकांच्या गप्पा. माझ्या कारण लोक घाबरतात तरी मला, कारण मी असं चिंतनामध्ये झापतो म्हणून. पण तरी सहज ते काय स्वभाव असतो लोकांचा. लोक विचारत राहतात ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं. काही होते, तुला करायचंय का? तुझी ती हाऊस तुला कशाला कारण ठरली माहितीये का? जडत्व.
जडत्व टिकवायला कारण ठरली आहे, तुझं चिदत्व तुला प्रगट न करायला कारण तू जडत्व टिकून ठरलंयस म्हणून. अलंकार दशा सोडत नाही म्हणून सोनं कळत नाहीये. तसं जडत्व सोडायची तयारी नाही. जडत्व सोडायचंच नाही आपल्याला. आपल्याला जडत्व नष्ट करण्याची हौस आहे, पण त्या नष्ट करण्याच्या नादामध्ये जडत्व टिकलंय हे लक्षात येत नाहीये. म्हणून ज्ञानदेवाने सांगितलं की सगळ्या विद्या जरी तुला प्राप्त झाल्या तरी त्या मोराच्या पिसांना जसे डोळे असतात तसं आहे ते. म्हणून तुला अख्ख्या नातेवाईकांची नावं पाठ असली, मुलाबाळांची सगळ्यांची नावं पाठ असली, बर्थडे नंतर बर्थडेट आणि मरण दिन हे सगळं जरी तुझं पाठ असलं तरी उपयोग नाहीये काही. तुझं जडत्व त्याने वाढलाय. एखाद्याने विचारलं ना, तुम्हाला माहित नाही यांचा वाढदिवस, मला लोक म्हणतात तुम्हाला आमचा वाढदिवस लक्षात नाही. नाहीये लक्षात. मागच्या वर्षी तर तुम्ही आम्हाला विश केलं होतं वाढदिवसाला. मागच्या वर्षी केलं असेल, आता माहित नाही काही. लोक माझी वाट बघत असतात, महाराज फोन करतील बरं का वाढदिवसाला. मला माहित पण नसतं. दुसऱ्या दिवशी फोन करतात, काय महाराज एवढं विसरले का आम्हाला. महाराज म्हणजे महाराजाला काय हेच काम आहे काय. म्हणून काही लोक स्टोअर करून ठेवतात मोबाईलमध्ये, ह्याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, ह्याचा मरण दिन, त्याचा जन्मदिन, सगळं स्टोअर करून ठेवतात. कारण विसरतो ना. म्हणून तो मोबाईल तुम्हाला जडत्व नष्ट करण्यासाठी मदत करायचं करतो असं वाटतं की याचा वाढदिवस आपण लक्षात ठेवला म्हणजे आपण ते काय झालं, जडत्व तेवढं गेलं, पण त्याने जडत्व वाढलेलं असतं हे कळत नाही आपल्याला. अरे आपलाच जन्मदिवस आपल्याला लक्षात नसला तरी चालतो. उलट आपला जन्मदिवस आपल्याला लक्षात राहिला म्हणजे जडत्व वाढलं. आपलं नाव काय हे सुद्धा आपल्याला लक्षात नाही राहिलं तर जडत्व संपतं. आपलं नाव सुद्धा काय आपल्याला माहित नाही, हे शरीर माझं आहे का नाही हे सुद्धा मला माहित नाही, हे पण लक्षात राहू नये. काय लक्षात ठेवायचं, कुठलं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं याचं नाव सुद्धा लक्षात नाही राहिलं पाहिजे. मी ब्राह्मण आहे का क्षत्रिय फार लांबची गोष्ट. ज्याला मी ब्राह्मण हे लक्षात आहे तो जडत्ववान आहे, त्याचं जडत्व टिकलंय. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी ब्राह्मण आहे, मी वैश्य आहे, हे जे काही लक्षात राहणार आहे हे सगळं आठवण करून देतो आपण आपल्याला. आणि जगातल्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला त्या आठवण करून देतात. मी माळी आहे, मी मराठा आहे, मी मातंग आहे, हे सगळं प्रक्रिया जगातल्या आपल्याला ते टिकून ठेवतात जडत्व आपलं. कारण हे कळून घेण्याच्या नादामध्ये आपलं जडत्व टिकलेलं आहे. इतकी भयानकता आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे तुम्ही किती स्वतःला अपडेट करत राहा, तुम्ही जडत्व टिकून ठेवा. हे का झालं हे कुठं माहिती लोकांना काय झालं. एवढं सगळं करावं, आयुष्यभर सगळ्या गोष्टी ज्ञात करून घ्याव्या, सगळं कळून घ्यावं, आणि मरताना त्याला जरा विचारलं बाबा हे कोण आहे कळतंय का तुमचं, नाही का त्याला तुम्ही पाहिला होता का नव्हता, अहो तुमचा पोरगा आहे तो. म्हाताऱ्या माणसाला विचारलं मी बऱ्याच वेळा असं होतं, म्हातारे असे फार खंगलेले असतात, डोळ्यांनी दिसत नाही, आणि फार त्याला जवळ निरखून जरी बघितलं त्याला म्हणतो बाबा कोण हा, हा तर पहिल्यांदाच पाहतो याला, कोण हा, कोण असतो तो, त्याचा पोरगा. बाबा तुमचा पोरगा आहे, असं आहे काय, असू देत असू देत असू देत. आणि आधी अख्या जगाला ओरडून सांगत होता पोरगा आहे माझा, पोरगा आहे माझा, पोरगा आहे माझा. आता काय, आता कुठे तुझं पोरगा, तुझं हे ज्ञान गेलं कुठं, संपलं. तो म्हणतो आता काय गेलं नाही, पोरगा काय पोरगी, ऐकतील काय नाही ऐकतील काय. आता आपल्याला जायचं, आता जायची वाट आहे आपल्याला जायचं, आता काय याच्यामध्ये रस, असं कधी म्हणतो. मग तिथे काय जडत्व संपलेलं असतं. व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा त्याला काहीच लक्षात येत नाही, काही कळत नाही काय चाललंय जगामध्ये, काही राहत नाही. या जन्माचा शेवट सुद्धा असो जडत्व संपतंय. जडत्व टिकवायला कारण मी शहाणा आहे, मला सगळं कळतं, मला माहित आहे. आणि महाराजांची तीच स्थिती असते बरं का. महाराजांनाही असं वाटतं, म्हणजे सामान्य माणसाला असं वाटतं नाही, महाराजांना सुद्धा असंच वाटतं मला सगळं माहित असायला पाहिजे. काय काय माहिती होशील तू, ज्ञानेश्वराच्या सगळ्या वया माहिती असायला पाहिजे. 9035 वया, किती उत्कृष्ट महाराज असतात, किती बौद्धिक क्षमता असली, त्याचं 9035 वया पाठ होणं अवघड. काही काही लोकांनी ते पाठ केल्यात, तेवढे प्रताप केले काही लोकांनी. 9035 वया पाठ होईल, अख्खं उपनिषद पाठ होतील काय. वेदच्या वेद मुखोद्गत आहेत अशी लोक झालेत. उपनिषद पाठ तर जाऊ देत, वेदच्या वेदच पाठ होत, पण तेवढंच पाठ आहे, बाकीचं काही सांगता येणार नाही ना. म्हणजे तरी जडत्व राहिलेच नाही. म्हणजे आपण काही कितीही शहाणे आहोत असं दाखवायला लागलो, कुठल्याही पद्धतीने आपण तो प्रयत्न करत राहिलो तर आपल्या त्याने चिदत्व लक्षात येणार नाही, जडत्वच लक्षात. पण सगळी माणसं तेच करतायत, शाणे व्हा शाणे व्हा शाणे व्हा शिकवतात. काय शिकवतात,
शहाणे व्हा. आणि कसे तुम्ही शहाणे होणार? तू ABCD शिक म्हणजे शहाणा होशील, असं आईबाप शिकवलं. 1 2 शिक म्हणजे शहाणा होशील. मी तर पाहिलं नाही असं कधी की ABCD शिकला आणि शहाणा झाला, त्याला सगळं कळलं जगात काय. काही जगातला एवढा पसारा जेवढा मोठा आहे की तुम्ही काही शिकत बसा, कितीही शिका आणि कितीही जाणून घ्या, जडत्व संपणार नाही, शिल्लक आहे. बरं, एखादा वेळे की नाही मला माझ्या क्षेत्रामधलं सगळं ज्ञात नाही, सगळं माहिती आहे, असं जगात कोणीच माणूस नाही. कुठलाही खगोलशास्त्रज्ञ असू देत, खगोलशास्त्रज्ञ उत्कृष्ट जागतिक लेवलचा जरी असला त्याला विचारलं बाबा रे तुला सगळं माहिती आहे का, तो काय म्हणेल? हो नाही. डॉक्टर, तो म्हणेल हो नाही. त्याच्याकडे जडत्व शिल्लक. सापेक्षित श्रेष्ठ येतो, सापेक्षित ज्ञानी येतो. म्हणजे काय केलं, काय घालवलं जडत्व? मग हा जड शब्द तसला थोडीच आहे. हा जडच्या विरुद्ध असलेला चिद शब्द तसला थोडीच आहे, तसला नाहीये. हा स्वरूप लक्षणातला आहे. हे चिद प्राप्त करायचं असेल तर हे जड जे आहे ह्या जडाचा विचार नका करू. या जडाचा विचार केला तर ते चिद कळणार नाही. या जडाच्या नाशासाठी जर आपण प्रयत्न करत राहिलो, हे जडत्व घालवण्याचा जर आपण विचार करत राहिलो तर ते चिदत्व जे आहे ते कधीच लक्षात येणार नाही, जन्मानुजन्मी फिरत राहिलो तर. म्हणून हे जडत्व असो अथवा नसो त्याची काही घेणं नाही. आपल्याला कोणाचं नाव माहिती असो नाही तर नसो, पण मला सांगा तुम्ही हे सगळं सोडाल काय? तुम्ही म्हणाल का हो आता आम्हाला काही घेणं नाही कोणाचं आहे, आमचा पोरगा कोण आहे त्याचं नाव माहिती असो नाही तर नसो, ह्याचा तो कोण, त्याचा तो कोण, त्याचा तो कोण, ह्याचं आम्हाला काही घेणं नाही आता, असं म्हणाल तुम्ही? तुम्ही म्हणा महाराजांचा काय त्यांना घरदार काही नाही, त्यांना कोणी नाही म्हणून ते बोलतात तसे. आपल्याला सगळं सांभाळायचंय आपलं घरदार. उद्या आपल्याकडे ती नाही आली म्हणजे आपण जर विसरलो त्यांना आणि मग ती नाही आली तर चालेल का? चालेल का? मग ही तुम्हाला आतमध्ये शंका आहे. ही शंका जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत तुम्ही इकडे येऊ शकत नाही. कुठे? ब्रह्मरूपता. आपल्याला काळजी आहे, हा काय म्हणेल तो काय म्हणेल. आपण जर त्यांचा वाढदिवस विसरलो, आपण जर त्यांचा 10वा विसरलो, आपण जर त्यांचं अमकं विसरलो तमकं विसरलो म्हणजे जडत्व, तर ते लोक आपल्याला विसरतील. त्यांचं जडत्व येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो. त्यांना जडत्व नको यायला, नाही का? आपल्याला अख्ख्या जगाने विसरू देत. आपल्याला जगातल्या कोणीही लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय. लक्षात ठेव अथवा न ठेव तर त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला काय करायचंय? आपण 10 लोकांना जरी सांगितलं तुम्ही आम्हाला लक्षात ठेवा तरी लक्षात ठेवतीलच काय? नाही. आणि ज्यांना ठेवायचंच आहे ते तुम्ही नका ठेवू लक्षात तरी ठेवतीलच, नाही का? आता मी किती लोकांना सांगतो कशाला तुम्ही लक्ष ठेवताय माझा वाढदिवस कधी आहे, हे कधी आहे, ते कधी आहे, तरी ते लोक आठवणीने आपल्या लक्षात नसलं तरी लक्षात आणून देतात. हाऊस असते त्यांना. आणि एखाद्या मनुष्याने आपला वाढदिवस लक्षात ठेवा असं आपल्याला वाटत असतो आणि आपण वाट बघत असतो. आता फोन येईल नंतर, आता फोन येईल नंतर, फोन आता आपल्याला विश करेल नंतर विश करेल असं वाटत असतं. दिवस उडचुडून जातो, दुसऱ्या दिवशी आपल्याला फोन करावा लागतो त्याला. काय लक्षात नाही का तुझ्या? आहे की नाही? गोंधळ आहे की नाही? असं हा गोंधळ थांबला पाहिजे. गोंधळ येतात आपण, गोंधळ सगळा असतो. आणि हा टिकवलाय कोणी? आपण टिकवलाय. हे जडत्व जे आहे हे जडत्व आपण टिकवलेलं आहे. या जडत्व टिकवण्याची जी हौस आपली आहे ती कशामध्ये आहे? आपण चिदत्व प्राप्त शहाणे होण्याच्या नादामध्ये आपण जडत्व टिकवू. शहाणे होण्याच्या नादात जडत्व टिकून बसतो. म्हणून शहाणे होऊ नका. अशा प्रकारचे शहाणे होऊ नका की ज्याने जडत्व टिकून राहील. ज्याने काय होणार आहे? जडत्व टिकून राहील. दुःखाचंही तसंच आहे. दुःख नष्ट करावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि परमार्थ करणारे 20-20, 25-25 वर्ष झालेले परमार्थ करणारे ते सिनियर फॅकल्टी आहे, सिनियर स्टाफ, सिनियर लोक आहे बरेचसे इथे. त्यांना ज्युनियर लोकांनी जाऊन विचारा का हो संपलं का दुःख तुमचे, किती % कमी झाले असते. काही काही लोक स्वतःला फार सिनियर समजतात परमार्थामध्ये. त्यांना जाऊन एका ज्युनियर म्हणतात का हो तुमचं दुःख किती % कमी झालं असेल. ते शायनिंग मारतील जरा, काहीच नाही दुःख आता, असं काही नसतं. अरे दुःख जात नाही, दुःखाचा अंशच कमी होत नाही. रोज दुःख वेगवेगळं, रोज दुःख आहे वेगळं, रोज वेगळं दुःख तयार होतं. परमार्थ काय केला आपण आयुष्यभर? आपलं दुःखच कमी होत नाहीये. 10 वर्षापूर्वी जी दुःख होती, 15 वर्षापूर्वी जी दुःख होती ती आता दुःख नाहीत, आता वेगळी दुःख आहेत, पण दुःखच आहे. दुःख नावाचा जो भोग होतो हृदयामध्ये, आतमध्ये किंवा अंतःकरणामध्ये जो भोग होतो तो भोग आहेच.
पदार्थ बदललेत, प्रक्रिया बदलल्यात. पूर्वी सासूपासून दुःख होतं, आता सुनेपासून दुःख होतंय. बदल काय झाला? काहीच झाला नाही. मग त्याच्यात त्यांची काय चूक आहे? आपली चूक आहे. फरक काय पडला? काहीच फरक नाही पडला. एखादी स्त्री असते, त्या स्त्रीला पूर्वी लग्न झाल्या कोणापासून दुःख असतं? सासूपासून दुःख असतं. आणि पुढे भविष्यात तिला कोणापासून दुःख तयार होतं? सुनेपासून दुःख होतं. दोन पदार्थ बदलले, सासू बदलली, सून आली. आता हे जे पदार्थ बदलले त्याने दुःख बदललं काय? दुःख आहेच, पदार्थ बदलतोय फक्त. काहीच फरक नाही पडला ना. दुःख भोगायला लागलंच. आणि दुःख पाहिजे होतं का? सासू का केली? केली म्हणजे नवरा केला म्हणजे सासू आपोआप फुकट मिळते, ती काय. पण सासू का केली? दुःख मिळावं म्हणून केली सासू. कुणी त्यासाठी केलेली नसते. बरं सून का केली? दुःख मिळावं म्हणून केली असते का? पण मिळतच दुःख. मग ह्याला ती जबाबदार आहे का आपण जबाबदार आहे? जगातला कुठलाही पदार्थ आपण जेव्हा घेतो तेव्हा कशासाठी घेतो? सुखासाठी. पण तो पदार्थ सुख देतोच? दिलंच तर किती काळ देतो? नाम मात्र असतो, कायम देत नाही. मान्यावर असतं ते. मांडणार असतं म्हणजे धोतर नवीन असताना सुख देतं आणि फाटायला लागल्यावर दुःख देतं. फाटलेलं असलं काय, नवीन असलं काय, दोन्ही समानता असेल दुःख होईल काय? अंगावर घातलेले कपडे जे आहेत ते नवीन असताना काय करतात? सुख देतात. देतात. आणि तेच कपडे फाटले तर घालता येतात का? लाज वाटते. लाज वाटणे म्हणजे दुःखाचा भाग येतोय, है ना. दुःख होतं. का बरं? त्या पदार्थाचं सुखच द्यायला पाहिजे. जगातला कुठला पदार्थ असा आहे? कुठलाही पदार्थ घ्या, कुठली क्रिया घ्या, ज्या ज्या क्रिया आहेत, जे जे पदार्थ आहेत, हे सगळे आपण सुखाच्या प्राप्तीसाठी अवलंबतोय, आहे की नाही. महाराजापासून वाटलं होतं फार सुख होईल, महाराज तर दुःख द्यायला कारण ठरलं. आम्ही तर असं विचार केला होता की महाराज असं सांगतील, महाराज असं बोलतील, महाराज असं करणार नाहीत. पण महाराजांनी तसंच केलं. म्हणजे महाराजांपासून सुख प्राप्त करण्याची इच्छा करावी, तरी तसंच आहे. जगातला कुठला पदार्थ आहे असा? जगातला असा कुठला पदार्थ आहे की ज्या पदार्थाच्या पाठीमागे तुम्ही सुखासाठी गेले, त्या पदार्थाने तुम्हाला सुखच दिलंय? असा कुठला पदार्थ एक तरी आहे का जगातला पदार्थ? त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला पदार्थ कुठला आहे? दगड. सगळ्यात चांगला कुठला आहे? दगड. त्या दगडाला जर देवाचं रूप दिलं असेल तर अजून चांगला आहे. मग कधीच दुःख देत नाही आपल्याला. त्याच्या डोक्यावर पाणी टाका, काही म्हणत नाही. गरम पाणी टाका, काही म्हणत नाही. दही, दूध, तूप, लोणी टाका, काही म्हणत नाही. कपडे घाला अथवा घालू नका, काही म्हणत नाही. हार घाला अथवा घालू नका, काही म्हणत नाही, नाही का. त्यातल्या त्यात सगळ्यात जवळचा पदार्थ कुठला आहे सुख द्यायला? दगड. बाकीचे कुठलेच पदार्थ आपल्याला सुख देत नाहीत. म्हणून सगळ्या लोकांना, जास्तीत जास्त लोकांना दगडाचा देव आवडतो, दुःख नाही देत. बाकीचा देव, खरा देव तर आवडणार नाहीये, नक्कीच आहे, हे नक्कीच आहे. खरा विठोबा जर प्रगट झाला तर जे जे विठोबा विठोबा करतात ते सगळे पळून जातील. ते कोणी थांबत नाहीत. मग एकही थांबायचं नाहीत. मग कारण ज्या विठोबाचं वर्णन शास्त्रामध्ये आढळतं तो विठोबा फक्त अट्रॅक्ट करण्यासाठी आहे. लहान मुलाला सांगतात ना की तू हे औषध पी, म्हणजे तुला मी काय देईन? चॉकलेट देईल, काहीतरी आमिष दाखवतात. तसं परमार्थात काय आहे? पहिल्यांदा हे चांगल्या देवाचं आमिष दाखवतात. तू देवाकडे ये म्हणजे तू सगळं बरं होईल. आणि नंतर मग देवाचं खरं स्वरूप प्रकट झालं की मग काय खरं. जगातला कुठलाच पदार्थ असा नाहीये की जो आपल्याला सुख देणार आहे. कुठलाच पदार्थ नाही. सगळे पदार्थ दुःखाला कारण होणार आहे. सुख जे मिळते ते मधल्या काळामध्ये मिळते, मिळत नाही असं नाही, मिळत नाही असं नाही. पण कुठल्या काळात मिळतंय? मधल्या काळात. अलंकाराचा भोग हा फक्त मधल्या काळात असतो. तसं जगामधील सगळ्या पदार्थांपासून, सगळ्या क्रियांपासून जे आपल्याला सत्व मिळणार आहे, चित्त मिळणार आहे किंवा आनंद मिळणार आहे, हा फक्त मधल्या काळात. नाही असं नाहीये, नाही असं म्हणतच नाहीये, आहे. पण कुठे आहे? फक्त मधल्या काळात आहे. तुम्ही शहाणे झाल्यासारखे होणार नाही का? होणार, फक्त मधल्या काळात आहे. सत्ता तुम्हाला मिळणार आहे का? फक्त मधल्या काळात आहे. म्हणजे फक्त काळ आहे, एक काळ आहे फक्त. तेवढ्या काळापुरती आपल्याला सत्ता मिळेल, तेवढ्या काळापुरती आपल्याला चिदत्व मिळेल, आणि तेवढ्याच काळापुरता आपल्याला तो काळ आहे. प्रत्येकाचा कमी अधिक असेल तो, पण तेवढाच कालावधीपुरते आपल्याला हे तीन गोष्टी मिळण्यासारख्या वाटणार आहे. ते संपलं एकदा त्याचं काम की मग असत्ता, जडत्व आणि दुःख रूप ही अवस्था.
हे सगळं भोगावं लागेल. आणि हे आपण अनंत जन्म भोगत आलोय. दुःख जगातला पदार्थ असा नाही की जो आपल्याला दुःख देणार नाही, सुख देणार कुठल्या फक्त मधल्या काळात देणार आहे. कुठलाही पदार्थ सांगा, असा जे तरी पदार्थ सांगा की ज्याने अखंडपणे सुख दिलंय. कुठलाही पदार्थ सांगा, कुठलाही एक सांगा, फक्त कुठलाही एक की जो अखंडपणे सुख देतोय इथपासून तिथपर्यंत. असा कुठला पदार्थ आहे? कुठला पदार्थ जगामध्ये असा कुठलाही पदार्थ नाही. असा पदार्थ फक्त एक येतोय, देव, भगवंत. त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून त्याला आनंद हा शब्द वापरण्यात येतो. आनंद हे त्याचं लक्षण आहे. तो फक्त एकमेव भगवंत हा आनंद रूप आहे. मग या भगवंताच्या प्राप्तीसाठी जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर याच्या प्राप्तीसाठी जाऊन उपयोग नाहीये, असताची व्यावृत्ती. म्हणून पहिल्या चरणाचा पहिला भाग महत्वाचा. सृष्टी नाम ब्रह्मरूप आहे. सृष्टी ब्रह्मरूप करा. सृष्टीला काय करा? ब्रह्मरूप करा. कसं करणार हा मोठा प्रश्न आहे. पण आपल्याला सृष्टीला ब्रह्मरूप करता आलं पाहिजे. सृष्टी अख्खी ब्रह्मरूप करता आली पाहिजे. सृष्टी ही ब्रह्मरूप आहे. अलंकार हा सोने रूप आहेच आहे. सांगितल्याप्रमाणे सिद्धांताप्रमाणे काय, अलंकार हा सोनच आहे. पण तसं राहिलेलं नाही. तसं सृष्टी ब्रह्मरूपच आहे, पण तसं राहिलेलं नाही. मग राहिलेलं नाही तर त्याला काय करावं लागेल? त्याला काहीतरी करून आपल्याला बदलावं लागेल. या ठिकाणी जरी फक्त सिद्धांत सांगितला असला तरी सुद्धा आपल्याला गती करण्यासाठी फक्त एवढं सांगून उपयोग होणार नाही. म्हणून मी हा सगळाच विषय सांगतोय. कारण तसं पाहिलं तर ह्या विषयामध्ये हा मी सांगतो तेवढा विषय नाहीच आहे. काही या श्लोकामध्ये हा काही विषय नाहीये. इथे फक्त सांगितलंय की सृष्टी नाम ब्रह्मरूप आहे. सृष्टी ही ब्रह्मरूप आहे. पण असं म्हटल्याने ते काही ब्रह्मरूप ठरणार नाही. त्याला काहीतरी करावं लागणार आपल्याला. ते काय करावं लागणार हे सांगणं तर माझं काम आहे. आणि ते तुम्ही वाचू शकता ना. माहिती घेणं तुम्हाला ग्रंथातून मिळेल, पण माहिती देणं हे माझं काम नाहीये. माझं काम त्याच्या पलीकडे आहे थोडं, आहे की नाही. त्याची जी युक्ती आहे ती कळली पाहिजे. या युक्ती आपल्याला कळून घेण्यासाठी आपण श्रवण करावं. माहिती तुम्ही वाचू शकता कुठे. युक्ती कसं करणार आता हे तुका म्हणे नेणं युक्तीची या खोली. युक्ती माहित नाहीये काय करावं. आपणच ठरवतोय काय करायचं ते. जिथपर्यंत तुमचं तुम्ही ठरवणार काय करायचंय तिथपर्यंत तुम्हाला हाताला काहीच लागणार. लागल्यासारखं वाटेल पण हातात काही नसणार. ज्यांना हे कळतं, जे ज्ञानाचा कुरठा तेच सेवा आधार बनतात. ज्यांना कळेल त्यांचं ऐका. तुम्हाला कळत असेल तर तुम्ही कोणाचं ऐकू नका, काही प्रॉब्लेम नाही. असं काही गरजेचं नाही की ह्या व्यक्तीचं ऐकायला लागतं, असं काहीच नाही. आपल्याला कळतंय असे किती लोक आहे जगामध्ये. मी शहाणा आहे समजून जगामध्ये फिरत राहतात. काहीच हरकत नसते. वर्म चुकली फेरा पडे. माझं वर्म चुकलं की मला फेर आहे, तुमचं वर्म चुकलं की तुम्हाला फेर आहे. ज्याचं वर्म चुकेल त्याला फेर आहे. वर्म कोणाचंही चुको. आपल्याला वर्म चुकू द्यायचं नाही. आणि वर्म चुकू द्यायचं नसेल तर आपल्याला अशा ग्रंथांचा अभ्यास पुन्हा पुन्हा करायला पाहिजे. स्वतःहून आधी करायला पाहिजे, दुसऱ्यांच्या साह्याने म्हणजे मार्गदर्शकाच्या साह्याने करायला पाहिजे. या पहिल्या चरणामध्ये जो अभ्यास आलाय त्यामध्ये 2 भाग आहेत. एक भाग तटस्थ लक्षणाचा आहे खरं तर, एक भाग आणि दुसरा भाग स्वरूप लक्षणाचा आहे. पहिल्या भागामध्ये सृष्टी हा शब्द आल्यामुळे उत्पत्ती स्थिती प्रलय अशा रूपाने ब्रह्म सांगण्यात आलेला आहे आणि ते तटस्थ लक्षणाकडे जातात. आणि दुसऱ्या भागामध्ये जे सच्चिदानंद वस्तुनी असा शब्द आलेले आहेत त्याप्रमाणे ही लक्षणं जी आहे ती स्वरूप लक्षणाकडे जातात. आणि दोघांची एकी साध्य करणं हे आपल्याला गरजेचं आहे. दोघांना आपल्याला एक ठरवणं गरजेचं आहे. हे जर आपल्याला एकत्र करता आले, दोघांना जर एकत्र करता आलं तर आपला परमार्थ संपला. नाही तर आपला परमार्थ चालू राहील, व्यवहारात चालूच राहणार. सगळ्यांना सच्चिदानंद या पदापर्यंत जाता यावं, सच्चिदानंद पदावर सगळ्यांना आरूढ होता यावं अशी अपेक्षा आहे. रज्जू म्हणजे दोरी जी आहे ही दोरी कळून घेण्यामध्ये तथ्य आहे. रज्जू काय करायला पाहिजे, कळून घेतला पाहिजे. रज्जू कळली पाहिजे. रज्जू कळण्यासाठी सगळा खेळ. सोनं कळलं पाहिजे. अलंकाराला कळून घेण्याचा अर्थ, ज्याला सोनं कळतं त्याने अलंकार घातला तरी भीती नाही, कारण त्याला सोनं कळलेलं. सोनार सोन्याचे अलंकार घालतो तर त्याच्यामध्ये काय ते शोभतं त्याला. ज्याला सोनं कळत नाही त्याने अलंकार घातले तर ते खरे तर शोभत नसतात, शोभत नाहीत. ते घातले तरी शोभत नाही. सोनाराला अलंकार खरे शोभतात कारण सोनाराला सोनं माहित असतं. ज्याला त्याचं सगळे लक्षणं माहित आहे त्याने ते घातलं ते शोभतं, आणि ज्याला ते माहितच नाही त्याने जर घातलं ते शोभत नाही.
म्हणून खरं सोनं घालण्याचा अधिकार कोणाचा आहे? सोनाराचा आहे. सोनारानेच खरं सोनं घालावं, बाकी कोणी सोनं घालू नये. का? कारण तो सोनं दुसऱ्याला घालायला देतच नाही. तो काय करतो? देतो. सोनार खरं त्याला माहिती आहे, लोकांना सोनं माहिती नाही, म्हणून तो लोकांना काय देतो? तो काय देतो? सोनं देतो, अलंकार देतो तो लोकांना. सोनार हा लोकांना अलंकार देतो आणि स्वतः काय घालतो? सोनं घालतो. लोक काय करतात? स्वतः अलंकार घालतात आणि सोनाराकडून काय घेतात? अलंकार घेतात, सोनं घेत नाही. आणि पैसे कशाचे देतात? सोन्याचे देतात, घालतात. तो सांगतो हा किती कॅरेट आहे? 24 आहे, 23 आहे, 22 आहे, तो सांगतात. पण ते एवढं नसतं कधीच. त्याच्यावर हॉलमार्क आहे, आमका मार्क आहे, तमका मार्क आहे, सगळं खोटं असतं. काही खरं नसतं. कारण आपल्याला त्याची टेस्टिंग माहित असते. इथे आपल्याला कोणी अलंकार घातलाय आणि त्याला माहित आहे की हे सोनं 100% हे 23 कॅरेट आहे, असं कोणाला तरी माहिती आहे. असं काही टेस्ट करून आणता का तुम्ही? असतं का असं काही टेस्टिंग करायला? आपल्याकडे काही नसतं. काही नसतं आपल्याकडे. आपण फक्त काय म्हणतो? सोनाराने सांगितलं म्हणून. आपण कशा विषयावर ठेवतो? खऱ्या सोनाराची तुमची जर मैत्री झाली तर तुम्हाला 100% सांगेल की बाबा रे, कधीही मी आजपर्यंत 23 कॅरेटचं सोनं विकलंय आणि 23 कॅरेट विकलंय असं कधी झालं नाही. तो कधीही विकत नसतो, कारण तो शहाणा आहे की नाही? पैसे मात्र घेणार तो. साधं किराणा मालाच्या दुकानाचं जरी उदाहरण घेतलं, किराणा मालाचा दुकानदार जेव्हा तुम्हाला गहू विकतो तेव्हा गहू विकत नसतो. काय विकत असतो? किराणा मालाच्या दुकानदाराला जर गहू तुम्हाला विकायचे असते तर सगळ्यात पहिल्यांदा गहू त्याच्या दुकानात आल्यानंतर तो काय करेल? काय करणं अपेक्षित आहे त्याला? तुम्हाला गहू विकायचा असेल तर काय करणं अपेक्षित? गहू विकायचा आहे तुम्हाला, त्याने त्यातला प्रत्येक खडा न खडा बाजूला काढून फक्त गहू ठेवला पाहिजे आणि विकला पाहिजे. पण तो काय करतो? तो खडा न खडा काढत नाही, तो ठेवतो आणि तुम्हाला गहू विकतो. तो पैसे जेव्हा लागतो तो वजनाचे वजन करतो. तो 5 किलो गहू आहे, त्याच्यामध्ये खडे कदाचित एवढेसे पावशेर असतील, आतपाव असतील, 20 ग्रॅम असतील, पण 20 ग्रॅम तुम्हाला त्याने काय केलेलं आहे? गहू दिलेलं नाहीये. पण पैसे मात्र कितीचे घेतलेत? 5 किलोचे घेतलेले. म्हणजे त्याने तुम्हाला खरं विकलेलं नाही. मग 23 कॅरेट सोनं जेव्हा तुम्हाला विकलं, कदाचित ते 22.5 असेल, 23 विकणार नाही. म्हणजे आपली काय फसगत आहे. तसंच परमार्थ आहे. परमार्थामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की मला सच्चिद आणि आनंद स्वरूप प्राप्त होणं अपेक्षित आहे, तेव्हा खरं तर आपल्याला सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होतच नाहीये. ज्या दिवशी असं होईल तेव्हाच खरा खेळ आहे, तेव्हा खेळ हा संपेल, तेव्हाच खरी गंमत आहे. जेव्हा असं होईल म्हणजे अखंडपणे सच्चिदानंद स्वरूपता प्राप्त होणं हाच आपल्या परमार्थाचा शेवट आहे. इथे पोचायचं असेल तर आपण जे व्यवहारामध्ये या 3 गोष्टींच्या पाठीमागे रात्रंदिवस लागलो आहे ते बंद करा. बंद थांबवा. ते कशाच्या पाठीमागे लागलोय? या 3 गोष्टींच्या पाठीमागे लागलोय. ते 3 म्हणजे सृष्टी आहे. याच्यापासून बाजूला निघा, याच्यापासून वेगळी निघा. याच्यापासून जर वेगळी निघाल तरच आपल्याला इकडे जाता येईल. म्हणजे आधी काय? प्रपंच. आधी काय? प्रपंच. आधी प्रपंच धड करता आला पाहिजे. आणि प्रपंच धड करणं म्हणजे काय? आधी प्रपंचातून हे लक्षात घेतलं पाहिजे. परमार्थ ही नंतरची गोष्ट. परमार्थ नंतर करा, आधी प्रपंच धड करा. प्रपंच धड करा. महाराज आमचा प्रपंच एकदम चांगला आहे. कसा? बायको आहे, 2 मुलं आहेत, घर आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, नोकर चाकर. तुम्ही सांगितलं प्रपंच धड करा. याला प्रपंच धड करणं म्हणत नाही. तुम्ही किती वर्ष परमार्थ करता यापेक्षा तुम्ही किती काळ शांत आणि स्थिर आहात, किती तुम्ही सुखी आहात हे सांगा. किती वेळ तुम्ही अस्थिर असता, अशांत असता हे सांगा. याच्यावर तुमचं परमार्थ किती केला हे समजा. हे मला सांगत नका बसून, स्वतःलाच सांगा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण किती परमार्थ केला. 20-20, 25-25, 30-30 वर्ष तुम्ही परमार्थ करून रडत असाल, नुसतं रड 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 करत असाल तर हाताला काहीच लागलेलं नाही, सगळं शून्य आहे. मग नवीन लोक उलट फास्ट जाणार आहे. जायला पाहिजे, जाऊ शकतात. उलट त्यांच्याकडे त्यांची इंद्रिय सगळे काय मस्त आहेत एकदम. पण तरुण माणसाला उलट फास्ट आहे. लक्षात. म्हणजे परमार्थाचं कॅल्क्युलेशन, परमार्थाचं जे काउंटिंग व्हायला पाहिजे, जे मोजलं पाहिजे ते कशात मोजायला पाहिजे? तुम्ही सुखी आहात का नाही, शांत आहात का नाही. झोपल्यावर आम्ही सगळे शांत होतो तेव्हा नव्हे, जागृत अवस्थेमध्ये. जागृत अवस्थेमध्ये पूर्ण
किती काळ तुम्ही शांत स्थिर आहात? कारण सांगू नका की महाराज आम्ही भक्त ज्ञानेश्वरी वाचताना शांत असतो, ध्यानाला बसले की शांत असतो, बाकीच्या वेळेस काय अनेक अडचणीमुळे अशांत होतो, म्हणजेच तुम्ही काही करू शकलेलं नाही. ध्यानाला बसले तर सगळे शांत असतील, चिंतन ऐकताना तर सगळे शांत असतात. याच्यानंतर काय? परमार्थामध्ये जी लक्षणं पाहिजेत, परमार्थामध्ये जे आपल्याला हाताला मिळालं पाहिजे ते जर हातात येतच नाहीये, महाराज आमची चूक नाही त्यांची चूक आहे, यांच्यामुळे आम्ही अशांत, यांच्यामुळे आम्ही अस्थिर. अरे ते तर येतच राहणार आहे, त्याचा काही संबंध नाहीये. जगातले पदार्थ, जगातल्या क्रिया याच्यामुळे आपली अशांती अवलंबून नसून आपली अशांती किंवा शांती आपल्यावर आहे, जगावर नाही. कारण हे सगळं बदलेल काय, हे सगळं संपेल काय, हे सगळं तसंच राहणार आहे. तसंच राहणार आहे म्हणजे हे तीन गोष्टी टिकवणार आहे, जडत्व, असत्ता आणि दुःख, हे टिकवणारे हे सगळं जगत आहे आणि ते पुढेही कायम राहणार आहे. मागेही होतं, पुढेही राहील आणि आता पण आहे. म्हणून त्यांच्यावर आपली ही सच्चिद आणि आनंद रूपता अवलंबून नाही, त्यांच्यावर अवलंबून नाही. म्हणून त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे, म्हणून त्यांच्यापासून बाजूला निघालं पाहिजे. पण आपण काय करतोय? काय त्यांना चिटकून बसलोय, त्यांच्याशी तादात्म्य, त्यांना चिटकून बसलोय आणि म्हणून आपल्याला हे सच्चिदानंद जे वस्तू आहे ती वस्तू लक्षात येत नाही. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेली जी सच्चिदानंद वस्तू आहे ही वस्तू आपल्याला अजिबात लक्षात येणार नाही, येतच नाही. काहीतरी करा पण या तीन गोष्टींच्या नादी लागू नका. आता जो जितका प्रयत्न करेल तितका तो वेगाने पुढे जाईल. हे कोणाच्या हातात आहे? स्वतःच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. मी फक्त माहिती दिली, इथे काय सांगितली आता एवढी, ही फक्त माहिती दिली. मी काय अशी युक्त्या नाही सांगितले काय करशील म्हणजे काय होईल. कारण इथे प्रत्येकाला वेगळ्या गोष्टींची हौस आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या हौसेनुसार त्याला उत्तर द्यायला लागेल. कारण काही लोक असं विचारतात की महाराज चिंतनात फार उत्कृष्ट सांगतात, फार मस्त सांगतात, ते जनरल आहे. आता तुमची हौस बघून तुम्हाला काय करा, तुम्हालाच कळली हौस, तर ती हौस कशी मिटवता येईल याचा विचार करा. नाही कळली तर शास्त्रात शोधा, नाही कळली तर महाराजांना विचार. पण परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे खूप शास्त्र किंवा खूप श्रवण नव्हे. परमार्थ म्हणजे आपण जो व्यवहार करतोय त्या व्यवहारात तो व्यवहार कसा बदलता येईल, तो परमार्थ रूप कसा करता येईल, यालाच म्हणतात परमार्थ. शरीर जे आहे हे शरीर आत्ता जड रूप आहे, पण हे चिद्रूप कसं करायचं ही कला आहे. जीवनमुक्त महापुरुषाचं स्थूल शरीर सुद्धा काय असतं? ब्रह्मरूप असतं असं शास्त्र सांगतं. काय फरक झालेला असतो? लोकांना काही फरक दिसतो? काहीच नसतं. पण त्यांना चालते बोलते ज्ञानाचे बिंब असं म्हटलंय, हे की नाही? का म्हटलंय असं? काय केलंय म्हणजे नक्की असं काय झालं असतं? म्हणजे व्यावहारिक गोष्ट आहे नाही, ही व्यावहारिक गोष्ट आहे. शरीर हे व्यावहारिक गोष्टच ब्रह्मरूप केली आहे. काय केलंय? व्यावहारिक गोष्टच ब्रह्मरूप केली आहे, टिल्ट केलंय, त्याला वेगळं केलंय. असं का केलंय? कसं केलंय असं? मग हे जर असं असेल तो सदेह सच्चिदानंद का न व्हावा, अशी उभी आहे ना. काय उभी आहे? तो सच्चिदानंद कसा सदेह सच्चिदानंद का न व्हावा, तो देहानेच सच्चिदानंद रूप का नसेल असा प्रश्न केलेला आहे. का नसेल नाही, तो असतो असं त्याचं उत्तर त्या प्रश्नातच आहे. म्हणजे स्थूल शरीरच ब्रह्मरूप करणं व्यावहारिक दृष्ट्या विचार करता अशक्य, असं होऊ शकत नाही. परंतु त्याच्यातूनच त्यांना हे सांगायचं की बाबांनो, म्हणजे ही सृष्टी आहे, ही काय ही सृष्टीच काय करायची आहे? ब्रह्मरूप करायचे. जनच काय करायचंय? जनार्दन. जन नव्हे अवघा जनार्दन. पण असं म्हटल्याने थोडी होईल ते. जन नव्हे अवघा जनार्दन, हे सगळं जनार्दन रूप होणं कसं होईल? ज्या प्रक्रिया आपण करतो ते चुकीच्या करतोय, ती प्रक्रिया बदलली पाहिजे. चुकीची गोष्ट करतोय आपण, समजतोय परमार्थ वेगळा आणि व्यवहार वेगळा, असं काहीतरी डोक्यात घुसून बसलोय. त्या महाराजांचा उपयोग आपल्याला फक्त परमार्थात आहे, व्यवहारात अजिबात नाहीये. असं काही लोकांचा प्रश्न असतात. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला आहे ना तुम्हाला व्यवहारात त्रास द्यावा नाही वाटत, परमार्थात आम्ही तुम्हाला फार प्रश्न विचारणार आहे. म्हणून काय विचारणार आहे? तर तू आधी तुझं व्यवहारातलं सोडवत, तुझा व्यवहार सुटला म्हणजे परमार्थ सुटला. म्हणून मी लोकांना सांगत असतो, बाबा तुझ्या व्यवहारातला लहानातला लहान जरी प्रश्न असला तरी तो तुला परमार्थात गती निर्माण करणार आहे. तुमचे व्यवहारातले प्रश्न हेच परमार्थाला अडथळा आहेत. काय? पण त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी दिल्यानंतर ती ऐकण्याची काय पाहिजे? तयारी पाहिजे.
नाही महाराज आम्ही ते आमचं बघतो, तुम्ही फक्त परमार्थातलं प्रश्नाचं उत्तर द्या. काय परमार्थाचा प्रश्न आहे महाराज? ब्रह्म म्हणजे काय असतं? महाराज सांगतात ब्रह्म म्हणजे सच्चिदानंद. हा मग लक्षात ठेवतो. महाराज सांगितलं ब्रह्म म्हणजे काय? सच्चिदानंद. ब्रह्म म्हणजे काय? निर्विकार, निष्प्रपंच, निष्कलंक. मग तो म्हणतो महाराजांनी सांगितलं ब्रह्म म्हणजे काय? निर्विकार, निष्प्रपंच, निष्कलंक. मग 10 लोक भेटले, ज्ञान घेतले महाराजांकडून. काय ज्ञान आहे? ब्रह्म म्हणजे निर्विकार, निष्प्रपंच, निष्कलंक. आणि जर कपडे बिपडे बदलले जरा असे माझ्यासारखे घातले की मग लोक पाय पडतातच. ह्याच्यापेक्षा अजून भगवे कपडे घातले तर फार मोठे ज्ञानी आहेत ते. कुठला आलाय ज्ञानी? काय ज्ञानी बिनी काही नाहीये. हे शब्द कळून घेण्यामध्ये परमार्थ नसून आपण जिथे अडकलोय त्याच्यातून बाहेर पडणे हा परमार्थ. तुमच्या व्यवहारातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले की परमार्थ संपले. व्यवहार तर संपलेच. पण आपण करतोय काय? आपण परमार्थातले प्रश्न सोडवायला निघालोय आणि व्यवहारातले प्रश्न सगळे तसेच. आणि म्हणून आपण अशांत, अस्थिर आहे, कारण आपण प्रक्रिया चुकतो. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे व्यवहारातले प्रश्न संपवणे. परमार्थाची व्याख्या काय ठेवायची? परमार्थ म्हणजे काय? व्यवहारातले प्रश्न संपवणे. कसं संपवायचं तुमचं तुम्ही बघा. तुम्ही म्हणता की आमचा मृत्यू डॉक्टर वाचवणार आहे, हा व्यवहारातला प्रश्न आहे. आजपर्यंत या जगामध्ये कुठल्या डॉक्टरने मरणाऱ्या माणसाला वाचवलं? जो स्वतः मरणार आहे तो तुम्हाला काय वाचवणार आहे? मग याचं उत्तर कुठे शोधा? मरण हा प्रश्न आहे तुमचा व्यवहारातला. हा प्रश्न कुठला आहे? व्यवहारातला. जगातला व्यवहारातला कुठलाही प्रश्न आणा, त्याचं उत्तर आपण व्यवहारात शोधतोय जिथे त्याचं उत्तरच नाही. मरण हा प्रश्न आहे म्हणून डॉक्टरकडे पळतो. अरे डॉक्टर हे त्याच्याकडे उत्तर नाही, औषध हे त्याच्याकडे उत्तर नाहीये. औषधाने, डॉक्टरने फक्त तुला सांत्वन आहे. ज्या वेळेस मृत्यू येतो त्यावेळेस डॉक्टर काय ना औषध काय उपयोग नाहीये, त्याच्यावर ते उत्तरच नाहीये. जर मरण वाचवायचं असेल तर साधू संताला शरण जावं लागतं, संतांना शरण जावं लागेल. उत्तर कोणाकडे? पण माणसं जातात. तुम्ही कुठे जाणार आहात? डॉक्टरकडे जाऊ नका असं नाही सांगते. डॉक्टर गेल तर लक्षात ठेवा की त्याने मरण वाचणार नाही, पण आपण ऐकणार नाही. एक थोडासा विषय सांगितला मरणाचा. जगातल्या सगळ्या प्रश्नासाठी आपण कोणाकडे जाणार आहे? पण महाराजांकडे तसं जाऊ नये. महाराजांकडे ऐकण्याची तयारी पाहिजे. जाऊ ऐकण्याची म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर ऐकण्याची तयारी पाहिजे. उत्तर नाही असं कसं असेल? डॉक्टरला जाऊ, डॉक्टरने औषध दिलं, तुम्हाला झालाय ताप झालाय, अमकं झालाय, तमकं झालं, त्याने दिलं कॅल्शियम, मॅग्नेशियम अशा काहीतरी गोळ्या दिल्या, घेतल्या. त्यांच्या गोळ्या घ्यायची, त्याला माहिती हे असं कसं असेल, या गोळ्या कशा असतील अशा, नको गोळ्या असं म्हणायचं काय? असं नाही, असं चालत नाही. त्या गोळ्या घेतल्या की गुपचूप खातो ना, विचार करतो काही. तसं महाराजांना जर प्रश्न विचारला आणि महाराजांनी सांगितलं उत्तर तर विचारायचं नाही की असं कसं काय उत्तर, आम्हाला तर पटत नाही. डॉक्टरला विचारतो का जाऊन? विचारत नाही ना डॉक्टरला. का विचारतात? कधी जर तुम्ही विचारलं कुठल्या डॉक्टरला जाऊन की तुम्ही जे औषध दिलेत ती औषध आहेच का दिली, कशासाठी दिली? तुम्हाला नको खाऊ, तू जा बाहेर, दुसऱ्या डॉक्टरकडे जा. तुम्ही जर त्याला आडवायला लागले तर काय करेल तो? असं होईल ना. अशी एवढी श्रद्धा, जी श्रद्धा व्यवहारातल्या उपायांवर आपल्याला जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा या व्यवहारातले दोष नष्ट करण्यासाठी किंवा व्यवहारातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपली शास्त्राकडे किंवा परमार्थातील मार्गदर्शकाकडे असूच शकत नाहीये. जी आपली व्यवहारात तरी आहे त्यांच्यावर श्रद्धा, पण इकडे राहतच नाहीये, शास्त्र आणि सद्गुरूवर राहणार नाही. आपल्याला असं वाटतंय की महाराजांनी काय सांगावं, महाराजांनी सांगावं या ओवीनंतर काय ओवी आहे, या ओवीचा काय अर्थ आहे, एवढं सांगावं, आणि तो परमार्थ आहे. आपल्याला असं वाटतंय परमार्थ तो नाहीये. परमार्थ काय? परमार्थ वेगळा आहे. महाराजांना विचारावं हे शरीर काय, हे शरीर म्हणजे काय मला सांगा स्पष्टपणे, असं विचारावं. प्रश्न काय? शरीर म्हणजे काय? हे शरीर माझं, म्हणजे शरीराची मला पूर्ण ओळख सांगा, हे माझं शरीर आहे याची तुम्हाला ओळख सांगा पूर्ण. पण आपण काय म्हणणार, नाही महाराजांना काय कळतं, त्याच्यापेक्षा आपण डॉक्टरला जाऊन विचारू हे शरीर काय, आणि हा रोग लागलाय म्हणजे का लागलाय, शरीराला रोग का लागलाय याच्यासाठी लोक डॉक्टरकडे जातात. शहाणा झाला मनुष्य की धर्मशास्त्राकडे जातो, शरीराला रोग का लागला, आणि अजून शहाणा झाला की मग वेदांताकडे येतो.
शरीराला रोग का लागला याचं उत्तर जगत सांगतं की विषाणूमुळे लागलाय. विषाणू म्हणजे बारीक बारीक व्हायरस असतात ते, त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन आहे त्याला. धर्मशास्त्राकडे गेल्यानंतर ते व्हायरल इन्फेक्शन का झालं? कारण त्याचं पाप कर्म आहे. व्हायरल इन्फेक्शन धर्मशास्त्र मानत नाही असं नाहीये, ते मानतात, पण त्याला कारण सांगतात या व्हायरल इन्फेक्शनला कारण आहे त्याचं पाप पूर्वकर्माचं. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. आणि वेदांताकडे गेले की ते सांगतात अज्ञान आहे मागे. याने पाप करायला कारण काय? अज्ञान आहे मागे. पाप का केलं यांनी? अज्ञान. असं वेदांत सांगतो. म्हणून वेदांत हे जास्त शहाणं शास्त्र आहे. पण ते फक्त सोडून आपण सगळं करतोय, बाकी काहीच करत नाही. आणि जगातले आजकाल लोक धर्मशास्त्राशी घेणं देणं राहिलेलं नाही आणि अध्यात्माशी घेणं देणं राहिलेलं. त्यांना फक्त इकडे खाली असलेल्या विज्ञानाशी घेणं देणं. त्यामुळे सगळी मोठी अडचण. विज्ञानाचा अस्वीकार कधी धर्मशास्त्र अध्यात्मशास्त्र करत नाही. लोकांनी तसं जगामध्ये पसरून दिलेलं आहे. काही काही संप्रदायांनी, काही महाराजांनी असं पसरून दिलंय की आम्ही विज्ञानाच्या विरुद्ध आहोत. अरे विज्ञानाच्या विरुद्ध असण्याचा प्रश्न नाही. विज्ञान हे ब्रह्मरूप आहे. जगातले सगळे पदार्थ हे काय आहेत? ब्रह्मरूप आहे. सृष्टी ब्रह्मरूप आहे. असं जर सिद्धांत असेल तर आपल्याला काय वापरायला परमिशन नाहीये? कुठल्या पदार्थाचा स्वीकार करायला परमिशन नाही? सगळ्यांचा स्वीकार करायला परमिशन आहे. चांगलं वाईट सृष्टीच्या अंतर्गत सगळं काही, हे सगळं ब्रह्मरूप ठरवायचंय आपल्याला. आपल्याला काय फक्त ठराविक पदार्थ ब्रह्मरूप नाही ठरवायचे. मग हे कपडे ब्रह्मरूप आहे का दुसरे कपडे घातले तर ब्रह्मरूप होणार? कुठले कपडे घातले ब्रह्मरूप होणार? आपण कुठलेच कपडे घातल्यानंतर फरक पडू नये आणि कपडे नाही घातले तरी फरक पडू नये. फार लांबची गोष्ट आहे. पुढे जर जायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल? परमार्थ करायचा म्हणजे काय? तुम्ही जिथे अडकलेले आहात त्याचा विचार करायचा. आपण ज्या प्रश्नावर अडकलोय त्या प्रश्नाला सोडवत जाणे म्हणजे परमार्थ आहे. ज्ञानेश्वरी वाचणे म्हणजे परमार्थ नाहीये. ज्ञानेश्वरी वाचल्याने परमार्थ संपणार नाही. ज्ञानेश्वरी वाचून कितीतरी लोकांनी वाचला म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणं बंद करू नका. ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळावं असं अपेक्षित आहे, ज्या प्रश्नामध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि जर उत्तर मिळत नसेल तर आपल्याला कोणाकडून तरी त्याचं उत्तर प्राप्त करून घेतलं पाहिजे. तर अशा रीतीने आपल्याला पहिल्या चरणातून 2 भाग दिसले. त्यातील दुसरा भाग जो आहे तो जरी सच्चिदानंद वस्तूने असं सांगितलेला असला स्वरूप लक्षण, तरी सुद्धा पहिला भागही अत्यंत महत्वाचा आहे की सृष्टी नाम ब्रह्मरूप आहे आणि सृष्टी ही ब्रह्मरूप आहे असं जर आपल्याला सांगितलं असेल तर आपल्याला ही सृष्टी ब्रह्मरूप करावीच लागेल. ती कशी करायची हाच पहिला विचार आहे आणि तोच शेवटचा विचार होणार आहे सच्चिदानंद वस्तू लक्षात तेव्हाच येणार आहे. असं आपल्याला सर्वांना करता यावं यासाठी जे काही योग्य साधन आपापल्या अधिकारानुरूप असेल ते आपल्या सर्वांना प्राप्त हो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि भगवंताच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.